मग आता येऊया मेन विषय म्हणजे संगमेश्वर. तर रायगडासारखा एवढा बलाढ्य किल्ला ज्याला जिंकणं तर फार मुश्किल, महाराजांनी हा किल्ला सोडून संगमेश्वरमध्ये येण्याचं काय कारण होतं? संगमेश्वरला येण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांना जर कोणी कारणीभूत झालं असेल तर ते पुन्हा एकदा कवी कलशच आहेत. ते कसं महत्वाचा प्रश्न इथे असा येतो की मुघलांनी आतापर्यंत हे जे फितुरीचं साधन वापरलंय, त्यांनी कुठल्या मराठा सरदाराला फितूर करून संभाजी महाराज संगमेश्वरमध्ये आहेत हे त्यांना गणोजी शिर्केंनी मुकर्रब खानाला पूर्ण रस्ता दाखवला आणि मुकर्रब खान संगमेश्वरला येऊन पोचला असा उल्लेख कुठल्याही ऐतिहासिक साधनात नाही. मग त्यांच्यावर संशयाची सुई का येते? बहादूरगडापासनं 2 कोसावरती त्याने असं सांगितलं की त्या काफराच्या डोक्यावरती तख्ते कुलाह घाला. इराणमध्ये अट्टल गुन्हेगारांना ही अशी तख्ते कुलाह घातलं जातं. सो तशी टोपी छत्रपती संभाजी महाराजांना घाला. त्यांच्यासोबत त्यांचे एक 25 सहकारी पकडले गेले होते. त्या सगळ्यांना विदूषकांचे कपडे घाला, त्या सगळ्यांना उंटावरती बसवा आणि त्यांची तिथून ते माझ्या छावणीपर्यंत धिंड काढा. यातनं औरंगजेबाचा कोता स्वभाव तर दिसून येतोच, पण त्याचा असुरी स्वभावही दिसून येतो. त्याचं मन, त्याची विचारधारणा ही किती नीच आणि हलक्या प्रतीची होती. ज्या वेळेला औरंगजेब त्याच्या तख्तावरनं उठून अल्लाह तालाचे आभार मानण्यासाठी प्रार्थना करायला लागला, त्यावेळेला कवी कलश त्यांनी हिंदीमध्ये एक अतिशय सुंदर कविता केली. ते म्हणतात की यावन रावण की सभा संभू बंध्यो बजरंग लहू लसत सिंदूर सम खूब खेल्यो रणरंग जो रवि ससी लखतही खद्योत होत बदरंग जो तुब तेज निहार के तखत त्यजत अवरंग. क्या बात आहे. समर्थांनी छत्रपती संभाजी महाराजांना जे पत्र लिहिलं होतं त्यात त्यांनी लिहिलं होतं की शिवरायास आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी असावे कीर्तिरूपी. आणि छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःच्या बलिदानाने तेच करून दाखवलं की ते इहलोकी आणि परलोकी आजही आपल्या हृदयामध्ये त्या बलिदानामुळे तसेच कीर्तिरूप पावलेले आहेत. नमस्कार. हिस्ट्री ऑफ द मराठाच्या पुढील भागामध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. काही दिवसांपूर्वी माझ्या एका मित्राने मला विचारलं की विराज, जर तुला एक टाईम मशीन मिळाली तर तू इतिहासात मागे जाऊन कुठली एक गोष्ट बदलशील? आणि माझ्या मनात एकदम असा विचार आला की काय ती गोष्ट असेल. आणि मला असं वाटलं की जर मी संगमेश्वरला जाऊन संभाजी महाराजांना सांगू शकलो असतो की राजे निघा इथून, तर काय घडलं असतं. सो गेले 7 एपिसोड्सपासून आपण संभाजी महाराज, त्यांचं बालपण, त्यांचं शौर्य, मराठ्यांचा पराक्रम ह्या विषयावर आपण बोलतोय. आज त्या सिरीजची सांगता. आणि प्रेक्षकांना अजून एक विनंती आहे की हे जे 7 एपिसोड्स आपण छत्रपती संभाजी महाराज विषय सिरीजमध्ये केलेले आहेत, या 7 एपिसोड्समध्ये तुम्हाला जर कुठलाही प्रश्न असेल, तुम्हाला काही माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा. आम्ही पूर्ण प्रयत्न करू की तुमच्या या कमेंट्सला आम्ही उत्तर देऊया. एवढे शूर संभाजी महाराज, त्यांनी अनेक शत्रूंना अनेक फ्रंट्सवर पाणी पाजलं. अशा या शूर राजाचं असं कैद होणं आणि निर्घृण त्यांची हत्या होणं हे कसं घडलं, संदर्भासहित पाहूया आजच्या एपिसोडमध्ये. सो सुयोग, बिफोर वी स्टार्ट, मला तुला विचारायचं आहे की ह्या विषयावर, आणि आज आपण फार एका सेन्सिटिव्ह गोष्टीबद्दल बोलतोय, तर तुझ्या भावना काय आहेत? मला ना मराठ्यांचा इतिहास अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यापासून ते दुसऱ्या बाजीरावाने 1818ला इंग्रजांशी करार करून मराठा साम्राज्य संपवण्यापर्यंत हा सगळा इतिहास वाचला ना की सगळ्यात पहिले मनात एक प्रश्न येतो, आणि तू बरोबर शब्द वापरलायस की तो भावनिक प्रश्न येतो. इथे इतिहासाला जर तर नसतं, त्याच्यामध्ये भावना नसतात, पण भावनिक प्रश्न माझ्या मनात असा येतो की देवाच्याच मनात हिंदू पतपातशाही मोठी व्हावी असं नव्हतं का? आणि हे माझ्या मनात काय येतं तर छत्रपती शिवाजी महाराजांना, आमच्या राजाला 50च वर्षांचं आयुष्य आणि औरंगजेबाला 89 वर्षांचं घवघवीत आयुष्य. आमचे छत्रपती 32व्या वर्षी निर्घृण हत्या करून मारले जातात. त्यांची दुर्दैवी कैद होते, त्यांची धिंड काढली जाते आणि त्यांना मारलं जातं. त्याच वेळेला आपल्या बापाला, आपल्या भावांना, आपल्या मुलाला, आपल्या मुलीला कैद करणारा, मारणारा औरंगजेब त्याच्यानंतरही पुढे 18 वर्ष जिवंत राहतो. आमचं साम्राज्य, मराठा साम्राज्य हे पेशावरपर्यंत पोहोचतं, अटकेच्या किल्ल्यापर्यंत पोहोचतं,
पण त्याच्यानंतर सुमारे 4 वर्षातच पानिपत सारखी दुर्दैवी घटना घडते आणि तिथे हजारो मराठी मारले जातात. हजारो मराठ्यांच्या स्त्रियांना अफगाणिस्तानात नेऊन विकलं जातं. ह्या पराभवातनं पुढच्या 10 वर्षात माधवराव पेशवे हे पुन्हा एकदा दिल्लीवर भगवा झेंडा फडकवतात. पण त्या 28 वर्षाच्या तरुण पेशव्याला राजक्षय होऊन त्याचा मृत्यू होतो. म्हणजे अक्षरशः ग्रँड डफ म्हणतो की पानिपतच्या युद्धाने जेवढी मराठ्यांची हानी केली नाही ती ह्या तरुण पेशव्याच्या मृत्यूने झाली. म्हणजे ह्या सगळ्या घटना पाहिल्या की मला असं वाटतं की मराठ्यांच्या सोबत नशीब कधीच नव्हतं का. मराठी माणसांना मराठ्यांचा इतिहास म्हटलं की ह्या सगळ्या घटनांमध्ये त्यांच्या हृदयात भळभळणारी जी जखम आहे ती 2 घटनांनी, एक म्हणजे पानिपतमधलं आपला झालेला पराभव आणि दुसरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृण हत्या. सो ह्या पार्श्वभूमीवरती माझ्या भावना एवढ्याच आहेत की मीही त्याच मराठी माणसांपैकी एक आहे की ज्यांच्या हृदयात आजही ती जखम जी आहे ती भळभळते आहे. सो सुयोग, आधीच्या काही एपिसोड्समध्ये आपण पाहिलं की 1687 मध्ये हो. मुघलांनी कुतुबशाही संपवली, आदिलशाही संपवली. तर हे जेव्हा चालू होतं तेव्हा औरंगजेबाचं लक्ष मराठ्यांकडे असेल की ह्या 2 शाया संपवल्या, आता मराठ्यांची वेळ. तर औरंगजेबाच्या डोक्यात काय चालू होतं? संदर्भ सहित इतिहास काय म्हणतो की औरंगजेबाने ती चाल कशी चालली? औरंगजेबाने आदिलशहा आणि कुतुबशहा यांच्या बाबतीत जे हत्यार वापरलं तेच हत्यार त्याने मराठ्यांच्याही बाबतीत वापरलं. ते कुठलं? ते हत्यार होतं फितुरीचं. मराठे असोत किंवा दख्खनमधले त्या काळातले सरदार असोत, त्यांना सगळ्यात जीवाभावाची जी गोष्ट होती ती म्हणजे वतन, जमिनीचा तुकडा. आपण ह्या गोष्टीवरती चिकारवेला ह्याच्या आधीसुद्धा बोललेलो आहे. शिवाजी महाराजांच्या सिरीजमध्ये सुद्धा आपण डिटेलमध्ये अगदी कान्होजी जेधे आणि त्यांच्या पूर्वजांच्या ही गोष्टी सांगितलेल्या आहेत की वतन ही गोष्ट मराठी माणसासाठी किती महत्त्वाची होती. त्यासाठी ते आपल्याच भावांना कसे मारायचे. आणि हीच गोष्ट नेमकी औरंगजेबाने हेरली. इथपासनं आपल्याला औरंगजेबाने त्याचं फितुरीचं हत्यार कसं वापरलंय ते वेगवेगळ्या प्रकाराने दिसून येतात. 1684ला म्हणजे 1687ला आदिलशाही आणि कुतुबशाही संपवलीच, पण 1684ला ज्या वेळेला औरंगजेब ह्याने आपलं लक्ष मराठ्यांकडनं काढून आदिलशाही आणि कुतुबशाहीकडे वळवलं त्यावेळेपासूनच त्याने हे हत्यार वापरायला सुरुवात केली. सगळ्यात पहिले आपल्याला जर कोणी दिसतो तर तो आहे मराठ्यांचा पारस नवीस, फारसी लिहिणारा काझी हैदर नावाचा एक वकील होता. फेसबुकवरती, व्हॉट्सॲपवरती या काझी हैदरबद्दल फार कौतुकाने काही मेसेजेस फिरत असतात की शिवाजी महाराजांचा एकमेव वकील वगैरे वगैरे. शिवाजी महाराजांनी ह्या माणसाला वकील म्हणून फक्त एकदाच वापरलं होतं. बाकी तो पारस नवीस होता. आणि तेही का वापरलं होतं तर बहादूर खान कोकलताश याच्याबरोबर ज्याला शिवाजी महाराजांना तह करायचा होता त्याला बहादूर खानाने आपल्याकडचा हिंदू ब्राह्मण वकील पाठवला. तर त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्याकडचा मुसलमान वकील पाठवला, तो होता काझी हैदर. अच्छा. सो त्याला एकदाच वकील म्हणून वापरले. बाकी तो पारस नवीस म्हणजे फारसी लिहिणारा, फारसी लेखनिक होता. हा 1684ला औरंगजेबाला जाऊन मिळाला. आणि त्याने नुसतंच जाऊन तो मिळाला नाही तर त्याने कोथळा नावाचा गड, ह्या गडावरती मराठ्यांचं सामान जे होतं त्यांची शस्त्र असतील, बाकी काही दारुगोळा असेल, काही ऐवज असेल, तो या कोथळा गडामध्ये साठवला जायचा. या कोथळा गडाच्या पायथ्याशी या काझी हैदरने येऊन असं सांगितलं, कारण मराठ्यांना माहिती होते की काझी हैदर आपलाच माणूस आहे. सो त्याने तिथे दगा केला. मराठ्यांनी त्याला पाहून दरवाजे उघडले आणि मग आत घुसून त्याने तो कोथळा गड जिंकला. ह्याच्यासाठी औरंगजेबाने त्याला एक हत्ती बक्षीस दिला, काहीतरी 10,000 रुपये सुद्धा बक्षीस दिले. औरंगजेब म्हणजे संशयी, त्याने परत चौकशी केली, खरंच हा कोथळागड आहे का बघा, नाहीतर ह्या माणसाने काझी हैदर आहे म्हणून माझा त्याच्यावर विश्वास आहे वगैरे असं काही नव्हतं औरंगजेबाचं. सो त्याने ते शोधलं आणि मग ते शोधून त्याला कळलं. सो हे सगळं आपल्याला मुघल अखबारांमध्ये ह्याचे सगळे डिटेल्स मिळतात. सो काझी हैदरने त्याचे रंग कसे पलटले आणि तो कसा पुन्हा एकदा औरंगजेबाच्या बाजूने गेला हे या उदाहरणावरनं कळतं. सो 2 गोष्टी सिद्ध होतात. एक म्हणजे काझी हैदर हा एकमेव वकील नव्हता आणि दुसरं म्हणजे तो स्वराज्याशी इमान ठेवून राहिला नाही. या 2 गोष्टी आपल्याला इथून कळतात. बरं, फक्त काझी हैदरच असा निघाला ही गोष्ट नाही आहे. रामशेजच्या किल्ल्याची आपण गोष्ट आधीच्या एपिसोड्समध्ये मराठा आणि मुघल संघर्ष ह्याच्यामध्ये पाहिलेली आहे. रामशेजचा किल्ला हा 1687 पर्यंत म्हणजे जवळजवळ 6 वर्ष मराठ्यांनी लढवला.
रामशेजच्या किल्ल्याच्या जवळच मुल्हेर, साल्हेर आणि मुल्हेर हे जे किल्ले आहेत ह्याच्यामध्ये साल्हेरचा किल्ला, रामशेजचा किल्ला हे दोन्ही मराठ्यांकडे होते. मुल्हेरचा किल्ला हा नेकनाम खान नावाचा मुघलांचा एक अधिकारी आहे, त्याच्याकडे होता. हा जो नेकनाम खान आहे हा फार चतुर होता. याने रामशेजच्या किल्ल्यावरती जो बदली किल्लेदार आला होता त्याला पटवलं, त्याला बरेच पैसे चारले आणि रामशेजचा किल्ला अखेर 1687ला मुघलांना पुन्हा एकदा फितुरीने मिळाला. म्हणजे हळूहळू तुला दिसेल की एक एक किल्ले हे मुघल अशा प्रकाराने पैसे चारून, कारण तुम्हाला जर लढून किल्ला जिंकता येत नाहीये तर तो अशा प्रकाराने घ्यायचा. समजलं. सो ही गोष्ट एक झाली रामशेजच्या किल्ल्याची. कारण मराठे लढून काय करू शकतात हे आपण मराठा मुघल संघर्षामध्ये डिटेलमध्ये पाहिलं आणि तेही खाफी खानानेच लिहिलंय. हेही खाफी खानानेच लिहिलंय की नेकनाम खानाने तो फितुरीने जिंकला. बरोबर. साल्हेरचा किल्ला जो छत्रपती थोरले स्वामींनी म्हणजे शिवाजी महाराजांनी जिंकला होता, तो राखण्यासाठी प्रतापराव गुजर आणि मोरोपंत पिंगळ्यांनी सभासद बखरीनुसार अंगजणी केली. दिलेर खानासारख्या वेगवेगळ्या मुघल सरदारांबरोबर त्यांनी झुंज दिली आणि त्याचं वर्णन साल्हेरच्या युद्धाचं आपण एका मराठा सरदारांच्या एका एपिसोडमध्ये डिटेलमध्ये केलेलं आहे. सो एवढा ज्या मराठ्यांनी आपलं शौर्य दाखवून तो किल्ला राखला, छत्रपतींनी तो किल्ला जो मिळवला, त्याच्यावरती कृष्णाजी नावाचा एक किल्लेदार होता. त्याचं नाव कृष्णाजी असं फुतुहात आलमगिरीमध्ये आपल्याला दिसतं. आणि महासिरे आलमगिरीमध्ये म्हणजे बादशहाच्या अधिकृत साकी मुस्तैद खानाने जो इतिहास लिहिला आहे त्याच्यामध्ये त्याचं नाव येसाजी असं दिसतं. त्याला 20,000 रुपये सोनं, नाणं, घोडे, हत्ती असं देऊन पुन्हा एकदा नेकनाम खानानेच आपल्याकडे वळवून घेतलं. सो मुल्हेरचा किल्ला आधीच नेकनाम खानाकडे होताच, साल्हेरचा किल्लाही त्याने घेतला आणि त्या कृष्णाजीला तिथलीच कुठली तरी अजून एक वतन त्याच बागलाण एरियामधलं देण्यात आलं. सो तुला दिसेल की हळूहळू मराठ्यांकडनं असे किल्ले जायला लागले. अगदी राजगड, माहुली असे किल्ले सुद्धा हळूहळू मराठ्यांकडनं जायला लागले. बरं, याचबरोबर संभाजी महाराजांचे आप्त म्हणजे कान्होजी शिर्के, जे येसुबाईंचे, महाराणी येसुबाईंचे चुलत बंधू, हे 1682लाच औरंगजेबाला जाऊन मिळाले होते. महासिरे आलमगिरीमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की 1682ला कान्होजी दखनी म्हणजे कान्होजी शिर्के हे येऊन मिळाले आणि त्यांना 5,000 मनसबदारी मिळाली. गणोजी शिर्के हे नंतर म्हणजे सख्खे बंधू होते येसुबाईंचे, ते नंतर 1688च्या आजूबाजूला कधीतरी मिळाले असावे. पण ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला दिसतंय की एक एक, मी काही थोडी उदाहरणं दिलेत, असे चिकार लोक, नागोजी माने, नंतर जे आपण संताजी घोरपडेंच्या ज्यांनी मारलं संताजी घोरपडेंना, तेही जाऊन ह्यांना मिळाले होते. सो आपल्याला अशी वेगवेगळी नावं दिसतात की जी अक्षरशः मुघल अखबार भरलेले आहेत त्याने, की ज्याच्यातनं आपल्याला दिसतं की हळूहळू संभाजी महाराजांना सोडून ते तिकडे जायला लागलेत. ह्याची कारणं नक्कीच ही होती की त्यांना वतनं हवी होती. याच्याशिवाय एक कारण अजून असू शकतं जे आपल्याला आपल्या मराठ्यांकडचाही इतिहास वाचल्यानंतर कळतं. मानाजी मोरे हे नाव आपल्याला बऱ्याचदा ऐकून माहिती आहे की ज्यांनी संभाजी महाराजांकडनं खूप पराक्रम करून दाखवलाय. जेधे शकावलीनुसार 1684च्या दरम्यान मानाजी मोरेंना कैद करण्यात आली. हो का? त्याच्यावरती कारण काय होतं ते नेमकं जेधे शकावलीमध्ये लिहिलेलं नाहीये, पण काही दिवसांनी त्यांना सोडून देण्यात आलं. 1687-88च्या आजूबाजूला पुन्हा एकदा जेधे शकावलीमध्ये उल्लेख आहे की कवी कलशाच्या बोले मागुती प्रल्हादपंत निराजी, जे न्यायाधीश होते स्वराज्याचे, त्यांना कैद करण्यात आले. स्वतः न्यायाधीशांना कैद? एक्झॅक्टली. त्याचंही कारण जेधे शकावलीमध्ये दिसत नाही. सो एक गोष्ट अजून आपल्याला दिसून येते की जर ह्या महत्वाच्या लोकांना कैद होतीये तर काही बाबतीत मराठे सरदार जे आहेत, मराठे मावळे जे आहेत, त्यांचं धैर्य, त्यांचं शौर्य जर खालावलं असेल आणि त्यांना वाटलं असेल की जर आपल्यालाही उद्या कैद झाली तर, म्हणून ते औरंगजेबाकडे गेले असतील का, हे एक दुसरं कारणही असू शकतं. ठीक आहे. आणि हे कवी कलशाच्या बोले मागुती असे आपल्याला बरेच संदर्भ दिसतात. आपल्याला कान्होजी जेधे आठवतात, बरोबर, ज्यांनी अफजल खानाच्या वेळेला थोरल्या छत्रपतींच्या पायावरती पाणी सोडून सांगितलं की हे घ्या माझं वतन सोडलं. त्यांचे पुत्र बाजी सर्जेराव जेधे हे मुघलांना जाऊन मिळाले. काय बोलतोस योग? हो. हे कधी घडलं? हे पुन्हा एकदा 1684-85 ह्याच्या दरम्यान कधीतरी घडलं. त्यांचे बंधू शिवाजी जेधे हे सगळ्यात आधी जाऊन मुघलांना मिळाले आणि मग ते बाजी सर्जेराव जेध्यांना काही त्रास देऊ लागले, त्यांच्या मुलखाला त्रास देऊ लागले आणि मग बाजी सर्जेराव जेधेही मुघलांना जाऊन मिळाले.
त्यांना संभाजी महाराजांनी एक खरमरीत पत्र लिहिलेलं आहे. ते पत्र आपल्याकडे अवेलेबल आहे आणि त्याच्यामध्ये संभाजी महाराज त्यांना सांगतात की तुम्हाला जर पुन्हा एकदा स्वराज्यात यायचं असेल तर तुम्ही नक्की या, पण ते आम्हाला येऊन भेटा, नाहीतर तुम्हाला तुमचा नाश करायला आम्हाला फार वेळ लागणार नाही, पण आमच्याकडनं तुम्ही म्हणजे इतके वर्ष आमचे अन्न खाल्लेत तुम्ही आणि आता तुम्ही औरंगजेबाला जाऊन मिळता, मुघलांना जाऊन मिळता, हे काही योग्य नाही. अशी खरमरीत कान उघाडणी संभाजी महाराजांनी स्वतः केलेली आहे पत्रातनं. याच्यानंतर मोरोपंतांचे पुत्र निळोपंत त्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी अक्षरशः मोरोपंतांची शपथ घेऊन सांगितलंय बाजी सर्जेराव जेध्यांना की तुम्ही परत या. आणि आय थिंक ते नंतर राजाराम महाराजांच्या काळात वगैरे बाजी सर्जेराव जेधे पुन्हा एकदा आले. पण बाजी सर्जेराव जेध्यांसारखे लोक जे अगदी दक्षिण दिग्विजयामध्ये ज्यांचा मुलगाही छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर असताना मारला गेला, हे सगळे ज्या वेळेला मुघलांना जाऊन मिळतात त्यावेळेला कुठेतरी कलशाच्या बोलेमागोती ज्या या काही घटना घडल्या त्या कारणीभूत असतील का अशी एक शंका आपल्या मनात येते, पण संदर्भ काही दिसत नाही. आपल्याला दिसत नाहीत. सो ओव्हरऑल आपल्याला दिसतं की औरंगजेबाने त्याचं फितुरीचं हत्यार अतिशय व्यवस्थितरित्या वापरलं आणि त्या फितुरीच्या प्रलोभनांना चिक्कार मराठे सरदार हे बळी पडले. मग आता येऊया मेन विषय म्हणजे संगमेश्वर. तर रायगडासारखा एवढा बलाढ्य किल्ला ज्याला जिंकणं तर फार मुश्किल, महाराजांनी हा किल्ला सोडून संगमेश्वरमध्ये येण्याचं काय कारण होतं? संगमेश्वरला येण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांना जर कोणी कारणीभूत झालं असेल तर ते पुन्हा एकदा कवी कलशच आहेत. ते कसं? सो आपल्याला चिटणीस बखरीमध्ये एक संदर्भ मिळतो ज्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की पिलाजी शिर्के, गणोजी शिर्के हे छत्रपती संभाजी महाराजांचे आप्त. ते म्हणाले की कवी कलशांनी पूर्ण महाराजांच्या मनाचा ताबा घेतलाय. राजा वेडा झाला. शिवाजीराजे म्हणजे शाहू महाराज, त्यांचं नाव शिवाजी होतं ना, त्यांना राज्यावरती बसवावं, राजाराम महाराजांना कैदेतून बाहेर काढावं आणि छत्रपती संभाजी महाराजांना गादीवरनं बाजूला करावं. हे जे काही राजकारण शिर्क्यांकडे शिजत होतं ते फुटलं. कवी कलशांना ते कळलं आणि कवी कलशांनी शिर्क्यांवरती हल्ला केला. अच्छा. आता आपल्याला पुन्हा एकदा जेधे शकावलीमध्ये ह्याचा उल्लेख स्पष्ट दिसतो की शिर्के म्हणजे शिर्के कवी कलशांना पारखे झाले. कवी कलशांवरती त्यांनी हल्ला केला आणि कवी कलश पळून खेळण्यावरती म्हणजे विशाळगडावरती आले, असा उल्लेख आपल्याला जेधे शकावलीमध्ये दिसतो. मग आपले परममित्र कवी कलश यांच्यावरती शिर्क्यांनी हल्ला केला म्हणून त्यांचा प्रतिकार करण्यासाठी पुन्हा जेधे शकावलीत उल्लेख येतो की रायगडावरनं संभाजी महाराज स्वामी निघून खेळण्यास कवी कलशाचे मदतीस आले. सो मग आता हे विशालगडावर जेव्हा राजे निघाले रायगडावरून, तर तेव्हा ते छोटं सैन्य घेऊन निघाले का मोठं सैन्य घेऊन निघाले? याचा पण आपल्याकडे उल्लेख आहे. मी ह्याच्यावरती थोड्या वेळाने येतो, पण आता हे सांगतो की खेळणा गडावरती म्हणजे विशाळ गडावरती कवी कलशाची मदत करण्यासाठी संभाजी महाराज पोहोचले. पुन्हा एकदा चिटणीस बखरीमध्ये आपल्याला उल्लेख दिसतो की संभाजी महाराज आणि कवी कलश यांनी शिर्क्यांवरती हल्ला केला. शिर्क्यांची जे वतन होतं त्याला शिरकाण म्हटलं जायचं, त्या शिरकाणावरती हल्ला केला. दिसले त्या शिर्क्यांना मारलं, त्यामुळे शिर्के चिडले आणि ते पळून हफसाणात गेले, म्हणजे हफशांच्या देशात गेले आणि तिथून चारी दिशांना जाऊन मोगलास जाऊन मिळाले, असा चिटणीस बखरीमध्ये स्पष्ट उल्लेख येतो. सो गणोजी शिर्के हा 1688चा काळ आहे, त्या काळामध्ये जाऊन मोगलांना मिळाले, हे आपल्याला याच्यातनं दिसून येतं. हे झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश हे संगमेश्वरला आले. मग आता संगमेश्वरला का आले, तर मुळातच संगमेश्वरवरून रायगडाकडे जाण्याचा एक मार्ग आहे, त्यामुळे त्या संगमेश्वर ह्या ठिकाणी आले. खाफी खान म्हणतो की संगमेश्वर हे ठिकाण फार कठीण, त्याच्यामध्ये चढ उतार फार, काटेरी अरण्यही बहुत आणि दर्याखोऱ्या तर खूपच जास्त आहेत. थोडक्यात हे जे संगमेश्वराचं ठिकाण आहे हे फार दुर्गम आणि मराठेच तिथे जाऊ शकतील असं आहे. हे इतकं कठीण असलं तरी एक त्याच्या ठिकाणी डिसॲडव्हान्टेज होता, ते म्हणजे संगमेश्वरला कुठलाही कोट नाही, किल्ला नाही, त्याच्यावरती त्याच्या बॉर्डरवरती कुठली आपली फळी बसवू शकू, आपली सैन्य बसवू शकू अशीही तिथे सोय नाही. त्यामुळे हे संगमेश्वर भले दुर्गम ठिकाणी असलं तरी सुद्धा त्याला सुरक्षा यंत्रणा काही नाही. पण अशा ठिकाणी संभाजी महाराज हे कवी कलशांच्या कारणामुळे आले, हे आपल्याला दिसून येतं. समजलं. सो हा एक वाडा होता, सरदेसाईंचा वाडा असं
संदर्भ सांगतो. बरं, इथे येताना आपल्याला घोरपड्यांच्या पत्रव्यवहारावरनं कळतं की मालोजी घोरपडे जे यावेळेला स्वराज्याचे सरनोबत होते. हंबीराव मोहिते ह्यांचा मृत्यू झाल्यानंतर मालोजी घोरपडे जे शिवाजी महाराजांच्या काळापासून स्वराज्यामध्ये कार्यदक्ष होते, त्यांना सरसेनापती करण्यात आलं. हे मालोजी घोरपडे म्हणजे बाजी घोरपडे यांचे पुत्र नव्हेत, हे वेगळे मालोजी घोरपडे असं त्यांचं नाव आहे. सो हे संताजी घोरपड्यांचे वडील आणि त्यांच्यासोबत 400-500 लोकांची जमेत म्हणजे सैन्य होतं. हे सैन्य घेऊन संभाजी महाराज जे होते ते संगमेश्वरला पोहोचले, हे आपल्याला दिसतं. ठीक आहे, म्हणजे असं नव्हतं की संभाजी महाराज फक्त 10 अंगरक्षकांबरोबर आहेत, त्यांच्याकडे एक व्यवस्थित 500 सैन्य त्यांच्याबरोबर होतं. हो. सो आता महत्वाचा प्रश्न इथे असा येतो की मुघलांनी आतापर्यंत हे जे फितुरीचं साधन वापरलंय, त्यांनी कुठल्या मराठा सरदाराला फितूर करून संभाजी महाराज संगमेश्वरमध्ये आहेत हे त्यांना समजले? येस. सो ह्याच्यासाठी ना बरेच लोकांवरती संशय जातात आणि आपण ऐतिहासिक संदर्भांनुसार कुठला सरदार यासाठी कारणीभूत होता हे बघण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिला संशय हा अर्थातच शिर्क्यांवरती जातो. मी आत्ता ज्याप्रमाणे सांगितलं त्यानुसार शिर्क्यांच्या शिरकाणामध्ये शिरून छत्रपती संभाजी महाराजांनी दिसतील ते शिर्के मारले, ज्यामुळे गणोजी शिर्के हे निघून मोगलाईत जाऊन मिळाले. गणोजी शिर्केंनी मुकर्रब खानाला पूर्ण रस्ता दाखवला आणि मुकर्रब खान संगमेश्वरला येऊन पोचला असा उल्लेख कुठल्याही ऐतिहासिक साधनात नाही. बरं. म्हणजे गणोजी शिर्के हेच दोषी होते हे कुठल्याही ऐतिहासिक साधनात आपल्याला कळत नाही. बरं. मग त्यांच्यावर संशयाची सुई का येते ते आपण बघूया. सो मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हे सगळी जी बॅकग्राऊंड होती त्या सगळ्या बॅकग्राऊंडवरनं संशयाची सुई सगळ्यात पहिले गणोजी शिर्केंवरती जाते. याच्यानंतर एक दुसरा उल्लेख येतो. रुकवात ए आलमगिरी नावाचा एक आलमगीर म्हणजे औरंगजेबाकडचा संदर्भ आहे. मी तुला मगाशी जे म्हटलं ना की संभाजी महाराज एकटेच निघाले होते का नाही त्याचा उल्लेख अजून कुठे येतो. याच्यामध्ये एक पत्र औरंगजेबाने असद खान म्हणून त्याच्या वजिराला लिहिलंय. त्या पत्रामध्ये तो म्हणतो की हा जमीनदार मिळतो संभाजी महाराजांना जमीनदार म्हणत असे. हा जमीनदार एकटाच म्हणजे त्याच्याबरोबरची फौज पण एकटाच म्हणजे अजून कोणी मोठा सरदार नाही आहे त्याच्यावर. हा जमीनदार एकटाच खेळण्यावरती कवी कलशाची मदत करायला जातो आहे. त्याच्याच माणसांशी शिर्के वगैरेंशी त्याचं युद्ध झालेलं आहे. मला असं वाटतंय की मुकर्रब खानाला तू सांगावं त्याच्या मागावर जा, मुकर्रब खान त्याला पकडण्यामध्ये यशस्वी होऊ शकेल. याचा अर्थ असा होतो की इथे शिर्क्यांशी त्याचं युद्ध झालेलं आहे हे इतक्या स्पष्टपणे औरंगजेबाला कळण्याचा मार्ग तोच असू शकतो की प्रत्यक्ष शिर्क्यांनीच जाऊन ही गोष्ट सांगितलेली आहे. पुन्हा एकदा मी स्पष्टपणे सांगतो की हा इतिहासकारांचा तर्क आहे. इथे स्पष्टपणे रुकवाते आलमगिरीमध्ये औरंगजेब म्हणालेला नाही की गणोजींनी मला येऊन सांगितलं, पण हा इतिहासकारांचा तर्क आहे. म्हणजे आपण जे नेहमी म्हणतो ना की इतिहासकार शिर्केंनाच का जबाबदार धरतात, तर ही काही कारणं आहेत त्याची आणि ती कारणंच मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. सो हे एक दुसरं कारण झालं की ज्याच्यातनं आपल्याला कळतं की शिर्केंचा ह्याच्यामध्ये हात असावा. बरं, मआसिर आलमगिरी पुन्हा एकदा औरंगजेबाचा दरबारी इतिहास याच्यामध्ये साकी मुस्तेद खान स्पष्ट लिहितो की त्याचे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे आप्त शिर्के यांच्याशी त्याचं भांडण चालू होतं. की पुन्हा एकदा 2 साधनांमध्ये आपल्याला दिसून येतं की शिर्क्यांशी त्याचं भांडण झालं होतं आणि त्याच्यामुळे संभाजी महाराज बाहेर पडले होते. सो औरंगजेबाकडच्या दोन्ही साधनांमध्ये आपल्याला दिसतंय. जेधे शकावलीमध्ये स्पष्ट लिहिलंय की संभाजी महाराज हे शिर्क्यांशी झगडा करण्यासाठी गेले होते. बरं, हा सगळा झगडा हा नक्की कशासाठी असेल असा प्रश्न आपल्या मनात येतोच. की चिटणीस बखरीमध्ये एक कारण दिलेलं आहे की कवी कलशाने राजाला वश केलंय वगैरे वगैरे. ह्याच्याशिवाय दुसरा काय वाद असावा? कारण बऱ्याचदा असं म्हटलं जातं की गणोजी शिर्केंना वतन हवं होतं आणि ते छत्रपती संभाजी महाराजांनी दिलं नाही. मग हा प्रश्न नक्की कुठे येतो आणि त्याचे काही ऐतिहासिक संदर्भ आहेत का? तर त्याचे 2 ऐतिहासिक संदर्भ आहेत. सगळ्यात पहिला ऐतिहासिक संदर्भ 1717ला छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये गणोजी शिर्केंचे जे पुत्र होते त्यांचं नाव पुन्हा एकदा पिलाजीच होतं. गणोजीच्या वडिलांचं नाव पिलाजी, त्यांच्या मुलाचंही नाव त्यांनी पिलाजीच ठेवलं. सो ह्या पिलाजी राजे शिर्केंना शाहू महाराजांनी वतनपत्र दिलंय दाभोळचं. हे दाभोळचं वतन कुठलं?
तर ह्या दाभोळच्या वतनासाठीच गणोजी शिर्के हे छत्रपती संभाजी महाराजांच्या मागे लागले होते. गणोजी शिर्के हे छत्रपती संभाजी महाराजांच्या मागे का लागले होते, त्याचा सगळा कच्चा चिठ्ठा ह्या सनदपत्रामध्ये, ह्या वतनपत्रामध्ये दिसून येतो. त्याच्यामध्ये थोडीशी हिस्ट्री दिली, ती मी पूर्ण हिस्ट्री सांगतो. सूर्यराव सुर्वे तुला आठवत असतील की ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की तू माझी फौज संगमेश्वरला ठेवली आहे, तुम्ही त्यांची मदत करा. सूर्यराव सुर्वेंनी ऐकलं नाही, त्यांचं तानाजी मालुसरेंशी युद्ध झालं, तानाजी मालुसरेंनी तलवार गाजवली, सूर्यराव सुर्वे पळून गेले. शिवाजी महाराजांनी त्यांना परत एकदा भेटायला बोलावलं, पण ते काही आले नाहीत. आणि मग शिवाजी महाराजांनी जाऊन त्यांच्या शृंगारपूरच्या वतनावरती हल्ला केला. सूर्यराव सुर्वे पळून गेले आणि तिथेच शिवाजी महाराजांना जो महत्त्वाचा योद्धा मिळाला तो म्हणजे पिलाजीराजे शिर्के. हे पिलाजीराजे हे सूर्यराव सुर्व्यांचे कोण, तर त्यांचे जावई. हो का? हे सगळं त्या वतनपत्रामध्ये लिहिलेलं आहे की सूर्यराव सुर्व्यांनी पिलाऊ राऊंना म्हणजे पिलाजी राजांना आपली मुलगी दिली, लेक दिली. या पिलाजी राजांना पुढे जी मुलं झाली त्यांच्यातला मुलगा म्हणजे गणोजी राजे आणि मुलगी म्हणजे येसूबाई, त्यांचं नाव जीवबाई, तिकडचं माहेरचं नाव, हे त्या पत्रामध्येच पुन्हा एकदा दिसून येतं. याच्यानंतर हे ज्यावेळेला सूर्यराव सुर्वेंकडे पिलाजी राजे काम करत होते त्यावेळेला आदिलशहाने मेहरबान होऊन दाभोळचं वतन हे पिलाजी राजांना दिलं. बर. पण वतनाचा भोगवटा आला नाही, म्हणजे ते वतन भोगता आलं नाही. का? कारण त्याच वेळेला थोरले स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांनी हल्ला करून सूर्यराव सुर्व्यांनाच पळवून लावलं. पुढे शिवाजी महाराजांची सोयरीक जुळली आणि सोयरीक जुळल्यानंतर खेम सावंतांवरती वगैरे काहीतरी पिलाजी शिर्केंना शिवाजी महाराजांनी हल्ला करायला पाठवला. तिथे पिलाजी शिर्केंनी तलवार गाजवली आणि मग त्यावेळेला पिलाजी शिर्केंनी पुन्हा एकदा सांगितलं की पातशहाने आम्हाला हे वतन दिलं होतं दाभोळचं, ते आम्हाच देणे. ह्याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की वतन देण्याची गोष्ट स्वराज्यामध्ये आता चालत नाही. ज्या वेळेला जीवबाईंचं म्हणजे येसूबाईंचं संभाजी महाराजांबरोबर लग्न झालं त्याच वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांची कन्या राजकुंवरबाई हिचं लग्न गणोजी शिर्केंबरोबर झालं. अच्छा. सो पिलाजी राजे असं म्हणतात की शिवाजी महाराज म्हणाले ह्या राजकुंवरबाईंना ज्याला मुलगा होईल त्यावेळेला तुम्हाला वतन देऊ. आता हे खरं खोटं हे सांगायला ना पिलाजी राजे उपस्थित होते 1717 ना छत्रपती शिवाजी महाराज उपस्थित होते, पण हे त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. पुढे छत्रपती संभाजी महाराज यांची कारकीर्द सुरू झाली. त्या काळामध्ये गणोजी शिर्केंनी पुन्हा एकदा या वतनाबद्दल विचारलं, पण त्याला राजकुंवरबाईंना पुत्र झालेला नव्हता, त्यामुळे ते देण्यात आलं नाही. आणि तसंही छत्रपती संभाजी महाराजांनीही फार कमी लोकांना वतनं वगैरे दिली, त्यामुळे त्यांनी आबासाहेबांचे संकल्पित तेच आम्हा चालवणे अगत्य आहे, त्यांनी त्यावेळेला वतनं दिलेली नव्हती. पुढे तर हे सगळं शिरकाणामध्ये जाऊन छत्रपती संभाजी महाराजांनी शिर्के वगैरे मारल्यामुळे गणोजी शिर्के मोगलाईतच गेले. फास्ट फॉरवर्ड राजाराम महाराज हे जिंजीमध्ये अडकले. हे सगळं त्या वतनपत्रात एवढा सगळा इतिहास लिहिलेला आहे, म्हणून मी हे सगळं सांगतोय. वतनपत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की जिंजीला राजाराम महाराज ज्याला अडकले होते आणि जुल्फिकार खानाने ज्याने रायगड घेतला तोच जिंजीला वेढा घालून तिथे बसलेला होता. राजाराम महाराज आणि त्यांचा राणी वसा पकडला जाणार, त्याच्यामध्ये ताराबाई आणि राजकुंवरबाई राजसबाई असा त्यांचा उल्लेख केलेला आहे, त्या पकडल्या जाणार. त्यावेळेला गणोजी शिर्केंनी पराक्रम करून छत्रपती राजाराम महाराज आणि राणी वशाला तिथून बाहेर काढलं. ह्यावेळेला राजाराम महाराज प्रचंड खुश झाले आणि त्यांनी म्हटलं की काय हवं तुम्हाला गणोजी. त्यावेळेला गणोजी म्हणाले की ते जे दाभोळचं वतन आहे त्याच्यावरती कोणीच नव्हतं, म्हणून हे दाभोळचं वतन तुम्ही खंडोबल्लाळांना दिलं होतं. खंडोबल्लाळ आठवत असतील तर ज्यांनी संभाजी महाराज गोव्याच्या लढाईमध्ये पोर्तुगीजांच्या विरुद्ध असताना नदीमध्ये घोडा घातला आणि अशा वेळेला घोडा पोहणीस लागल्यानंतर घोड्यासकट संभाजी महाराजांना काठावर आणणारे ते हे कर्तव्यदक्ष आणि एकनिष्ठ खंडोबल्लाळ. त्या खंडोबल्लाळांना राजाराम महाराजांनी हे वतन दिलेलं होतं. राजाराम महाराजांनी खंडोबल्लाळांकडनं ते वतन काढून त्याला गणोजी शिर्केंना दिलं. हो का? आता ही दिसते आपल्याला एक बाजू जी आहे शिर्क्यांनी त्यांच्या पत्रात जशी सांगितली आहे तशी, बरोबर. अशीच्या अशी गोष्ट आपल्याला चिटणीस बखरीत दिसते. चिटणीस बखरीमध्ये चिटणीस म्हणतात की जिंजीच्या किल्ल्यावरती ज्याला राजाराम महाराज अडकून पडले होते त्याला खंडोबल्लाळ हे स्वतः जाऊन गणोजी शिर्क्यांना भेटले. गणोजी शिर्के आणि त्यांच्यासोबत अजून कोणी शिर्के होते ते म्हणाले भोसल्यांचा निर्वंश झाला तरी आम्हाला काही घेणं देणं नाही. त्याच्यावरती खंडोबल्लाळांनी विनंती केली की अरे थोरले स्वामींचा हा वंश आहे, हिंदवी स्वराज्य टिकलं पाहिजे, मराठा राज्य टिकलं पाहिजे. त्यावरती गणोजी शिर्क्यांनी सांगितलं दाभोळचं वतन आहे ते आम्हाच देणे. काय या दाभोळच्या वतनावर केवढा तो जीव.
खरंच. आणि त्यावेळेला खंडोबल्लाळांनी स्वतःहून आपलं ते वतन जे होतं ते गणोजी शिर्केंच्या नावावरती केलं. सो आपल्याला या दोन वेगळ्या गोष्टी दिसतात. दोन्ही गोष्टींमधनं आता त्याच्या खऱ्या खोट्यात आपण नको शिरूया की कोणाचं म्हणणं खरं कोणाचं म्हणणं खोटं. पण एक गोष्ट यातनं दिसून येते की गणोजी शिर्के ह्यांना ते दाभोळचं वतन हवं होतं आणि त्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांशीही त्यांचा वाद झाला असण्याची शक्यता आहेच आणि त्यावरनंच हा पुढे वाद कंटिन्यू झाला असावा हे दिसून येतं. ज्या रस्त्याने मुकर्रब खान नंतर संभाजी महाराजांना पकडण्यासाठी संगमेश्वरला आंबा घाटातनं आला त्याच्या आजूबाजूची सुद्धा वतनं किंवा जहागीरदारी जी होती ती शिर्क्यांची होती. सो थोडक्यात शिर्क्यांवरती संशय काय ह्याचा आपल्याला ही सगळी कारणं दिसून येतात. पुन्हा एकदा हा शिर्क्यांचा विषय संपवताना मी सांगतो की कुठल्याच मराठ्यांच्या साधनात किंवा फारसी साधनामध्ये म्हणजे औरंगजेबाच्या साधनांमध्ये गणोजी शिर्केंनी दगा केला असं स्पष्ट लिहिलेलं नाही. बरं, दुसरं संशय जो जातो तो पुन्हा एकदा नागोजी मानेंवर जातो. आता नागोजी मानेंवरती संशय का जातो तर फक्त संताजी घोरपडेंना नागोजी मानेंनी मारलं म्हणून आपला त्यांच्यावर राग आहे म्हणून आपण आंधळेपणाने म्हणतोय का तर तसं नाही. औरंगजेबाचा सप्टेंबर 1688चा एक अखबार आहे. त्याच्यामध्ये औरंगजेब म्हणतो की नागोजी दख्खनी म्हणजे नागोजी माने हा कोकणातला माहितगार आहे त्याला मुकर्रब खानाच्या सेवेत ठेवावं. सो सप्टेंबर 1688 पासनं नागोजी माने हे मुकर्रब खानासोबत आहेत. पुन्हा एकदा नागोजी मानेंची जी वतनं होती ती याच भागातली होती. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या संगमेश्वरला जाण्याच्या ठिकाणापर्यंत नागोजी मानेंनी मुकर्रब खानाला पोहोचवलं असेल ही शक्यता नाकारता येत नाही. सो हा दुसरा मनुष्य झाला ज्याच्यावरती संशय जातो. तिसरं नाव जे आहे ते उत्तरकालीन आहे. हे नाव कुठल्याही समकालीन ऐतिहासिक संदर्भात मराठ्यांच्या बाजूने किंवा मुघलांच्या बाजूने लिहिण्यात आलेलं नाही आणि ते नाव आहे रंगनाथ स्वामी. हे रंगनाथ स्वामी हे समर्थ रामदासांचे शिष्य होते आणि सध्या आपण समर्थ रामदासांबद्दल जो काही द्वेष पाहतो त्याच्यामुळे आजकाल हा केला गेलेला आरोप आहे की रंगनाथ स्वामी हे फितूर झाले होते आणि त्यांनी मुकर्रब खानाला ही जागा सांगितली. आणि त्याचं कारण काय दिलं जातं की मुकर्रब खानाने ज्यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांना पकडून नेलं त्यावेळेला रंगनाथ स्वामींना पकडलं नाही म्हणजे तेच फितूर होते. आता आपण मगाशी पाहिलं की म्हालोजी घोरपडे हे छत्रपती संभाजी महाराजांच्या सोबत होते हे आपल्याला त्यांच्या पत्रव्यवहारावरनं घोरपड्यांच्या पत्रव्यवहारावरनं कळून येतं. त्यावेळेला त्यांच्याबरोबर संताजी घोरपडे आणि खंडोबल्लाळ सुद्धा होते. छत्रपती संभाजी महाराजांना इथून पकडून नेल्यानंतर संताजी घोरपडे आणि खंडोजी बल्लाळ पण पकडले गेले नाहीत. मग ते दोघेही फितूर होते का? म्हणजे एक न्याय आपण जर एका माणसाला लावतोय तर तोच न्याय दुसऱ्यालाही लावायला पाहिजे. आणि ह्या रंगनाथ स्वामींना खुद्द छत्रपती संभाजी महाराजांनी खूप वेळा देणग्या दिलेल्या आहेत कारण समर्थांबद्दल छत्रपती संभाजी महाराजांनाही आदर होता आणि त्याची पत्र आपण वेळच्या वेळेला दिलेली आहेत. बरोबर. त्यामुळे रंगनाथ स्वामी यांचा या प्रकरणाशी काही संबंध असावा असं दूरदूरपर्यंत वाटत नाही. आणि समकालीन संदर्भांमध्ये जसा शिर्केंचा उल्लेख आलेला आहे, नागोजी मानेंचा उल्लेख आलेला आहे, तसा रंगनाथ स्वामींचा कुठेच उल्लेख आलेला नाही. सो अशा रीतीने या तिघांवरती संशयाची सुई येते. पण त्यातल्या 2 लोकांबद्दल आपल्याकडे ऐतिहासिक संदर्भांनुसार तर्क करावेत अशी तरी जागा आहे. पण तिसऱ्या माणसाबद्दल काहीच ऐतिहासिक संदर्भ सुद्धा नाही आहेत. सो आता येऊया त्या क्षणाकडे जेव्हा मुकर्रब खानाला आता समजलंय की महाराज काही निवडक मावळ्यांबरोबर संगमेश्वरच्या वाड्यामध्ये आहेत आणि आता मुकर्रब खानाने त्याची चाल केली आहे आणि तो आता संगमेश्वरवर आता हल्ला करणार. तर मग तो हल्ला करण्यामागचा आपल्या काही संदर्भ आहेत का? आणि महाराजांची ते गुप्तहेर यंत्रणा पण होती तर मग त्या यंत्रणेला कसं काय कळलं नाही की आपल्यावर गणिम आता चालून येतोय? दोन्ही प्रश्न तुझे अगदीच नॅचरल आहेत आणि ते योग्य पण आहेत. आपण आता ही गोष्ट क्रमाक्रमाने कशी झाली ते बघूया. ह्या पूर्ण गोष्टीबद्दल मराठ्यांच्या बखरींमध्ये जे काही वर्णनं केलेली आहेत ती अतिशय हास्यास्पद आहेत. मराठी बखरकारांना नक्की संभाजी महाराज कसे पकडले गेले याबद्दल काहीच कल्पना नाही आहे. म्हणजे मी अक्षरशः 2 उदाहरणं देतो की त्याच्यावरनं आपल्याला कळेल की मराठी बखरकारांनी जे काही लिहिलं आहे ते का ग्राह्य धरण्यासारखं नाही आहे. एक बखरकार म्हणतो की छत्रपती संभाजी महाराजांना बुऱ्हाणपूरला बोलवून नंतर त्यांना दिल्लीला पाठवण्यात आलं
आणि मग त्यांना दिल्लीला पाठवण्यात आल्यानंतर ते औरंगजेबाशी उद्धटपणे बोलले म्हणून त्यांना कैद करून त्यांचे डोळे काढण्यात आले आणि त्यांना मारण्यात आलं. की ह्या बखरकाराला औरंगजेब दख्खनेत आलाय ह्याचीच कल्पना नाही. हो ना, किती चुकीचं आहे हे. हो. दुसरा बखरकार म्हणतो की औरंगजेबाने पकडल्यानंतर संभाजी महाराजांना विचारलं की मुसलमान होणार का. त्यावरती संभाजी महाराज म्हणतात की तुझी लेक झेबुन्निसा बेगम दिलीस तर बाटतो. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे छत्रपती संभाजी महाराज हे औरंगजेबाला तुझी लेक दे आणि मग मी बाटतो असं म्हणणारच नाहीत, कारण ते एका खानदानी बॅकग्राऊंडमधनं येत होते. दुसरी गोष्ट, ज्या झेबुन्निसा बेगमचा उल्लेख या मराठी बखरकाराने केलेला आहे तिचं अकबराशी संधान होतं. अकबर म्हणजे औरंगजेबाचं कार्ट. त्याच्याशी तिने संधान आणि पत्रव्यवहार केल्यामुळे औरंगजेबाने तिला कैद करून दिल्लीतच ठेवलं होतं. ती कधी दख्खनला आलीच नाही. म्हणजे थोडक्यात ह्या सगळ्या कल्पना आहेत आणि मराठी बखरकारांनी अक्षरशः त्यांचे कल्पना विलास मांडलेले तिकडे. त्यामुळे कुठल्याही मराठी बखरकाराने काय लिहिलंय हे आपल्याला इथे ग्राह्य धरता येत नाही. आपल्याला जर छत्रपती संभाजी महाराज यांना कैद कशी झाली हे पाहायचं असेल तर आपल्याला फारसी इतिहासकार जे आहेत, खाफी खान असेल किंवा साकी मुस्तेद खान असेल, तर ह्यांच्यावरती अवलंबून राहावं लागतं. ह्याच्याशिवाय मनुचीने वगैरे सुद्धा गोष्टी लिहिलेल्या आहेत, पण त्याच्याही गोष्टी बऱ्याच काल्पनिक आहेत. त्यामुळे इथे आपल्याला मनुचीला सुद्धा ग्राह्य धरता येत नाही. जेवढ्यांना ग्राह्य धरता येतं तीच गोष्ट मी आता सांगतो. बरं, यावेळेला छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश हे सरदेसाईंच्या वाड्यात उतरले होते. ह्याच्यासाठी पण आपल्याकडे एक पत्र उपलब्ध आहे. ते पत्र पेशव्यांच्या काळातलं आहे. त्या पत्रांमध्ये हे सरदेसाई जे आहेत त्यांचे वंशज जे आहेत पुढचे, त्यांनी लिहिलं आहे की स्वामी म्हणजे संभाजी महाराज हे आमच्या वाड्यात येऊन उतरले होते आणि तिथून निजाम हैदराबादी अर्थात मुकर्रब खान याने कवी कलश आणि संभाजी महाराजांना पकडून नेलं आणि आमचा वाडा जाळला वगैरे. सो त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसून येतं की हा सरदेसाईंचा वाडा होता जिथे संभाजी महाराज उतरलेले होते. याच्यानंतर खाफी खान म्हणतो की तो शूर सरदार अर्थात मुकर्रब खान याला औरंगजेबाने असद खानामार्फत हे कळवलं होतं की छत्रपती संभाजी महाराज हे संगमेश्वरला आहेत. सो तो कुठलीही पर्वा न करता त्या मार्गाने यायला निघाला. इथे खाफी खान पुन्हा एकदा स्पष्ट लिहितो की जिहाद करण्याच्या उद्देशाने मुकर्रब खान निघाला होता. ह्याच्या पुढचं जे वाक्य आहे ते वाक्य आपण 21व्या शतकात सुद्धा ऐकतो. मुकर्रब खानाला बऱ्याच लोकांनी सांगितलं की अरे खूप कठीण वाट आहे ती आणि त्या वाटेने जर गेलास आणि आपल्यावरती साधे दगड जरी मारले लोकांनी तरी हजारोंची सेना जी आहे ती लुप्त होऊन जाईल, खराब होऊन जाईल तिथे. त्याच्यावरती मुकर्रब खान म्हणतो की मी जर त्या काफराला पकडलं, आणि हे माझे शब्द नाही आहेत, हे खाफी खानाचे शब्द आहेत, आणि मी पुन्हा एकदा सांगतो की ही गोष्ट तुला अशीच्या अशी 21व्या शतकात सुद्धा ऐकू येते. मी जर काफराला पकडलं छत्रपती संभाजी महाराजांना तर गाझींमध्ये माझं नाव जाईल आणि जर मेलो तर मी शहीद होईन. म्हणजे आजच्या काळात टेररिस्टना ज्या प्रकाराने सांगितलं जातं की काफरांना मारलं तर तुमचं गाझींमध्ये नाव होईल आणि जर मेलात तर शहीद म्हणून तुमचं नाव. जेव्हा कसाबचे काही इंटरव्ह्यू झाले तर त्याच्यात सुद्धा तो हेच म्हणतो. येस. सो असेच काही विचार त्याही काळामध्ये मुकर्रब खानाचे होते आणि मुकर्रब खान ह्या विचाराने त्या मार्गाने आला. मुकर्रब खानाचे हे सगळे विचार असले तरी एक गोष्ट आहे की त्याची जिद्द आणि त्याची जी काही चिकाटी होती त्याचं कौतुक करायला हवं. तो काही ह्या भागाशी, या सगळ्या दुर्गम भागाशी एवढा परिचित नव्हता. तो कुतुबशहाच्या सेवेमध्ये होता, त्यामुळे तो दख्खनमध्ये कामाला असला तरी सह्याद्रीशी त्याचा एवढा परिचय नव्हता. अशा वेळेला तो जे हे काही या पूर्ण मराठ्यांच्या राज्यातनं ज्या शिताफीने आणि ज्या वेगाने आलाय ते कौतुक करण्यासारखं आहे. अर्थात याचमुळे खाफी खान आणि महासिर आलमगिरी साकी मुस्तेद खान हे दोघंही म्हणतात की छत्रपती संभाजी महाराजांना त्यांचे गुप्तहेर येऊन म्हणाले, हरकारे येऊन म्हणाले की मुघल येत आहेत, आणि त्याच्यावरती संभाजी महाराज त्यांना म्हणाले की मुघल इथे येण्याची शक्यताच नाही, काय अशक्य गोष्टी म्हणताय तुम्ही. हो, म्हणजे वॉर्निंग मिळाली होती. येस. असं आपल्याला फारसी साधनांमधनं कळून येतं की त्यांना वॉर्निंग मिळालेली होती. आता ह्याच्यापुढे साकी मुस्तेद खान थोडी अतिशयोक्ती करून म्हणतो की संभाजी महाराजांनी सांगितलं की ह्या गुप्तहेरांच्या गर्दना मारा वगैरे वगैरे. एवढं काही अतिरंजित संभाजी महाराजांनी केलं नसावं, पण त्यांचा विश्वास बसला नसेल तर मला त्यात आश्चर्य वाटत नाही, कारण तो जो मुलूक होता तो फारच दुर्गम होता आणि त्यातनं मुघलांना अशा प्रदेशात ज्या प्रकारे संभाजी महाराजांनी त्यांना झुंजवलं होतं त्यानुसार ह्या प्रदेशात इतके सहज मुघलांचं सैन्य येऊ शकेल ह्याच्यावरती छत्रपती संभाजी महाराजांचा विश्वास बसला नसावा. सो हा मुकर्रब खान 1 फेब्रुवारीला
संगमेश्वरला येऊन पोहोचला. आणि मग याच्या पुढची हकीकत आहे ही खाफी खान आणि मआसिर आलमगिरी या दोघांमध्येही सारखीच आहे. छत्रपती संभाजी महाराजांना कळलं की संगमेश्वरला मुकर्रब खान येऊन पोचला आहे. त्याच्याकडे सैन्यही जास्त होतं. काही ठिकाणी त्याच्याकडचं सैन्य 2,000 ते 4,000 होतं असं खाफी खान म्हणतो. मआसिर आलमगिरीमध्ये त्याचं सैन्यच दिलेलं नाही आहे. पण त्याची जवळजवळ 20,000-1,000ची त्याच्याकडे आणि त्याच्या मुलांकडे मिळून सैन्य टोटल होतं. सो त्यातलं तो काही हजारांचं सैन्य घेऊन या मार्गाने आला असावा. तरी म्हणजे एक अंदाज लावायचा जर मगाशी तू म्हणाला की समजा 500 मावळे महाराजांवर होते, आता हे सगळं एक्झॅक्ट नंबर नसतील पण अंदाज लावता येतील की एक चौपट सैन्य मुघलांचं होतं. हो. सो अशा वेळेला म्हालोजी घोरपडे यांनी आपल्याकडे जे 500 सैनिक होते त्यांच्या सकट युद्ध करायला सुरुवात केली. संभाजी महाराज स्वतः युद्ध करण्यासाठी उतरले. त्यांच्याबरोबर कवी कलशही युद्ध करत होते. यावेळेला कवी कलशांच्या उजव्या हाताला बाण लागला असं खाफी खान आणि साकी मुस्तेद खान दोघेही म्हणतात. आणि तो घोड्यावरनं खाली पडला. त्यावेळेला त्यांनी संभाजी महाराजांना सांगितलं की मी मागे राहिलोय. छत्रपती संभाजी महाराज स्वतःहून उतरले, त्यांच्या जवळ आले आणि म्हणाले, पंडितजी मी थांबतो आपल्याबरोबर. याच्यामुळे त्यांना काही उशीर झाला असावा ह्याची शक्यता आहे. याच्यानंतर खाफी खान सांगतो की संभाजी महाराज हे कवी कलशाच्या हवेलीत पुन्हा एकदा गेले. या कवी कलशांच्या हवेलीत गेल्यानंतर ज्याप्रमाणे खाफी खान म्हणतो की तिथून मराठ्यांनी पळ काढला. मला असं वाटतंय की हे मराठ्यांचं एखादं टेक्निक असावं की ते पळतायत म्हटल्यानंतर मुकर्रब खानाला असं वाटेल की संभाजी महाराज पळतायत, त्यामुळे त्यांच्या मागे तो आपलं सैन्य पाठवेल आणि त्यामुळेच खंडोबल्लाळ आणि संताजी घोरपडे ह्यांनी तिथून पळ काढला असावा की त्यांनी विचार केला असेल की आपल्या अंगावर आपण मुकर्रब खानाचं सैन्य घेऊ की आपला पाठलाग करतील आणि दुसऱ्या मार्गाने संभाजी महाराज तिथून निसटून जाऊ शकतील. आणि यावेळेला छत्रपती संभाजी महाराज हे कवी कलशाच्या म्हणजे सरदेसाईंच्या वाड्यामध्ये गेले होते. मुकर्रब खान हुशार होता. त्याच्या गुप्तहेरांनी एक्झॅक्ट बातमी दिलेली होती की संभाजी महाराज जे आहेत ते सरदेसाईंच्या वाड्यामध्ये लपलेले आहेत. सो मुकर्रब खानाने पूर्णपणे मराठ्यांचा पाठलाग सोडून दिला. मुकर्रब खानाचा मुलगा इखलास खान हा सरदेसाईंच्या वाड्यामध्ये शिरला आणि इथे अखेर छत्रपती शिवाजी महाराजांचा शूर मुलगा जिजाऊंचा शंभू आणि सह्याद्रीचा वाघ हा कोल्ह्या कुत्र्यांच्या हातात सापडला. पण या सुयोग मला हे सगळं ऐकताना एक ऑब्व्हियस प्रश्न पडतो की मराठ्यांची ही जी गनिमी कावा करायची जी पद्धत आहे त्यामध्ये ह्या सगळ्या या रणांगणात युद्ध चालू असताना काही निवडक मावळ्यांनी संभाजी महाराजांना तिथून रायगडाकडे किंवा जवळच्या किल्ल्यावर नेण्याचा प्रयत्न का नाही केला? हे युद्ध का करत राहिले शेवटपर्यंत? असा काही इतिहास कुठे आपल्याला काही सांगतो? आपल्याला ह्याच्यात काहीच संदर्भ मिळत नाहीत. हे जे दोन्हीही संदर्भ मी खाफी खान आणि साकी मुस्तेद खानाचे सांगितले, या दोघांमध्ये आपल्याला केवळ एवढंच दिसून येतं की कवी कलशाला बाण लागल्यामुळे संभाजी महाराज थांबले आणि त्यामुळे त्यांना उशीर झाला असावा. खाफी खान बरेच ठिकाणी म्हणतो की छत्रपती संभाजी महाराज हे कवी कलशांना त्यांचा गुरु मानत असत, त्यामुळे त्यांची काळजी वाटल्यामुळे छत्रपती संभाजी महाराज थांबले असावेत आणि त्यामुळे ते पकडले गेले असावेत. पण अदरवाईज एक्झॅक्ट संदर्भांमध्ये आपल्याला दिसत नाही. प्लस मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे विराज, संगमेश्वरला गड किल्ला नाही, संगमेश्वरला कोट नाही. अशा वेळेला तुम्हाला ते उघडं मैदानच झालं. भले ते कितीही अरण्याने व्याप्त असलं तरी तिथे गनिमी कावा करून अचानक 4-5 हजाराच्या सैन्याला 500 मराठे थोपून धरू शकतील हे शक्य नाही वाटत. आणि त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज हे दुर्दैवाने मुघलांच्या हातात सापडले असावेत. आणि ह्या सगळ्या युद्धामध्ये कुठल्या मराठा सरदारांनी तलवार गाजवली? हो, बरं झालं हा प्रश्न विचारलास, कारण माझं सांगायचं राहिलं. यावेळेला म्हालोजी घोरपडे म्हणजे संताजी घोरपडेंचे वडील यांनी तलवार गाजवली आणि ते तिथे धारातीर्थी पडले. सो पुन्हा एकदा स्वराज्याचे सरनोबत हे छत्रपती संभाजी महाराजांची सेवा करता करता तिथे धारातीर्थी पडले. दुर्दैवाने त्यांना छत्रपती संभाजी महाराजांना वाचवता आलं नाही. पण अजून एक मराठ्यांच्या गळ्यातला मोती गळाला. मग आता इथून अपेक्षेनुसार आता मग मुघलांनी आता संभाजी महाराजांना जखमी अवस्थेत पकडलेलं आहे आणि आता इथून ते त्यांना कुठे घेऊन गेले? आणि माझा ऑब्व्हियस प्रश्न पडतो की ही जी काही निवडक मावळे जे तिथून निघाले होते त्यांना तर कळलं असेल की अरे आता गनिम आपल्या पाठीशी नाहीये, याचा अर्थ आपले स्वामी अडचणीत आहेत. तर ही जी तुकडी जी निघाली होती संताजी घोरपडे किंवा अजून काही मावळे, ते अजून काही सैन्य घेऊन महाराजांना वाचवायला आले का? वाचवू का नाही शकले? असा काही संदर्भ आपल्याला कळतो? ही पुन्हा एकदा ना फार दुर्दैवी घटना आहे. आपल्याला ऐतिहासिक संदर्भ या बाबतीत कुठलेच मिळत नाहीत.
मी जे काही सामान्य वाचन केलं त्याच्यामध्ये 2 उल्लेख येतात. एक येतं रायाप्पा महार या व्यक्तीचं आणि दुसरं येतं ज्योत्याजी केसकर या 2 माणसांचं. यांच्या गोष्टी अशा सांगितल्या जातात की संभाजी महाराजांना मुकर्रब खान ज्या वेळेला फौजेनिशी घेऊन चालला होता त्यावेळेला रायाप्पा महारांनी आपल्या काही निवडक 100-150 मावळ्यांसह संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी हल्ला केला. ते काहीतरी वेषांतर करून आधी आत शिरले आणि जसे ते संभाजी महाराजांजवळ पोहोचले तसं त्यांनी मुघलांवरती तलवार चालवायला सुरुवात केली. संभाजी महाराजांना सोडवायचा प्रयत्न केला पण अखेर त्यांचं बळ कमी पडलं आणि ते तिथे धारातीर्थी पडले. ज्योत्याजी केसकर हे दुसरं नाव सांगितलं जातं जे छत्रपती संभाजी महाराजांचे फार विश्वासू होते. त्यांनी सुद्धा काही फौजेनिशी ज्यावेळेला त्यांना कळलं की छत्रपती संभाजी महाराजांना अशी कैद झाली आणि त्यांना कैद करून मुकर्रब खान घेऊन चाललाय तर पुन्हा एकदा त्यांनी आपल्या काही मावळ्यांसकट ह्या मुकर्रब खानावरती हल्ला केला. पण मुकर्रब खानाकडे सैन्य इतकं जास्त होतं की ज्योत्याजी केसकर हे धारातीर्थी पडले. काही ठिकाणी सांगितलं जातं की ज्योत्याजी केसकर हे तिथे त्यांना मृत्यू आला आणि पुन्हा एकदा त्यांनी बलिदान दिलं आपल्या राजाला सोडवताना. या दोन्हीही लोककथा आहेत, साहित्यिक कथा आहेत. यांना ऐतिहासिक संदर्भ काहीही नाहीत. कुठल्याही समकालीन उत्तरकालीन इतिहासामध्ये ह्याला काहीही ह्यांचा उल्लेखसुद्धा नाही. रायाप्पा महार जे होते त्यांचा उल्लेख मला असं वाटतंय की शिवाजी सावंतांनी त्यांच्या कादंबरीमध्ये सगळ्यात पहिले केलेला आहे आणि कादंबरी म्हटलं की त्याला ऐतिहासिक संदर्भ काहीच नाही. ज्योत्याजी केसकर ही खरी व्यक्ती आहे. ज्योत्याजी केसकर हे संभाजी महाराजांचे अतिशय एकनिष्ठ होते. नंतर येसुबाईंना, महाराणी येसुबाईंना आणि शाहू महाराजांना कैद झाल्यानंतर ते त्यांच्यासोबत येसुबाईंबरोबर मोगलांच्या कैदेत होते. शाहू महाराजांचं लग्न लावण्यामध्ये ज्योत्याजी केसकर हे मुख्य प्रमुख होते. त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांची ही जी भोसले कुटुंबाबरोबर जवळीक होती त्यामुळे ही लोककथा निर्माण झाली असावी की ज्योत्याजी केसकरांनी असा काही प्रयत्न करून संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याचा ऐतिहासिक संदर्भ काहीच नाही. याच्याशिवाय कुठल्याही गोष्टी ज्या असं सांगतील की संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न झाला या ऐकिवात माझ्या तरी नाहीत. साकी मुस्तेद खान महासिरे आलमगिरीमध्ये असं म्हणतो की त्या कमनशिबी माणसाला म्हणजे अर्थातच छत्रपती संभाजी महाराजांना त्याची माणसं सोडवू शकतील असा प्रयत्न कुठेच झाला नाही आणि बादशहाच्या भाग्याने, सद्भाग्याने, लक म्हणून मुकर्रब खान हा अतिशय वेगाने संगमेश्वरावरनं संभाजी महाराजांना घेऊन बहादूरगडावरती पोहोचला. हे अंतर साधारण 360 ते 390 किलोमीटर वगैरे आहे. 1 फेब्रुवारीला त्याने छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं. सो तो 2 तारखेला जरी निघाला असेल तरी तो 14 फेब्रुवारीला पोहोचला. म्हणजे जवळजवळ 13 दिवस 30 किलोमीटर पर डे ह्या स्पीडने तो मराठ्यांच्या मुघलांच्या मुलकात पोहोचला आणि बहादूरगडला 14 फेब्रुवारीला छत्रपती संभाजी महाराजांना घेऊन पोहोचला. तर मुकर्रब खानासाठी हा तर खूप मोठा विजय, मुघलांसाठी मोठा विजय. आणि मला आठवतं काही एपिसोड पूर्वी तू सांगितलं होतं की बादशाह औरंगजेब म्हणाला होता की मी जोपर्यंत छत्रपतींना अटक करून संपवत नाही तोपर्यंत मी हे ताज डोक्यावर घालणार नाही. अशा या बादशाहची इतिहास काही रिॲक्शन नोंदवतो का? नक्कीच. औरंगजेबाला अतिशय क्रूर बादशाह किंवा औरंगजेबाला मनुची जसं म्हणतो की दुसऱ्यांना ताप देण्यामध्ये ज्याला आनंद मिळतो असा बादशाह का म्हणतात हे आपल्याला आता इथून पुढे कळेल. संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या नाकी 9 कसे आणले होते हे जर आपल्याला पाहायचं असेल तर खाफी खानाच्या 2 वाक्यातनं कळतं. खाफी खान म्हणतो की त्रास देण्यामध्ये संभा हा शिवाजी त्याच्या बापाहून 10 पट मोठा निघाला. हो का? म्हणजे या एका वाक्यातनं आपल्याला कळून येतं की छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाला ह्या 9 वर्षांमध्ये काय त्याचा छळ केला असेल ते. याच्यानंतर साकी मुस्तेद खान आणि खाफी खान हे दोघंही म्हणतात की मुकर्रब खानाने छत्रपती संभाजी महाराजांना काफराला पकडल्यानंतर ती रात्र शब्बे बारात अशी लोकांनी केली, म्हणजे सणासारखी रात्र घालवली. सो रात्र त्यांनी तशी घालवली आणि दिवस ईद सारखा घालवला. म्हणजे पुन्हा एकदा ह्या वर्णनामधनं कळून येतं की छत्रपती संभाजी महाराजांनी शत्रूच्या शिव्या त्या आपल्या ओव्या. शत्रूला तो जितक्या शिव्या देत होता तितका त्याचा छळ छत्रपती संभाजी महाराजांनी केला होता हे आपल्याला यातनं स्पष्टपणे दिसून येतं. याच्यानंतर औरंगजेबाचं आसुरी
जे मन होतं ते एवढ्याने फक्त शांत झालं नव्हतं. त्याने आपल्या काही माणसांना पुढे पाठवलं की तुम्ही मदत करा मुकर्रब खानाची, आणि बहादूरगडापासनं 2 कोसावरती 4 मैलांवरती अर्थात 6 किलोमीटरपासून त्याने असं सांगितलं की त्या काफराच्या डोक्यावरती तख्ते कुलाह घाला. तख्ते कुलाह याचा अर्थ होतो की एक लाकडी निमुळती होत जाणारी टोपी असते ज्याच्या एंडला घुंगूर लावलेले असतात. कुठलेही हिंदू राजे जे असतात ते कधी त्यांच्या टोपीमध्ये घुंगूर लावत नाहीत, कारण ते अपमानास्पद मानलं जातं. इराणमध्ये अट्टल गुन्हेगारांना ही अशी तख्ते कुलाह घातलं जातं. सो तशी टोपी छत्रपती संभाजी महाराजांना घाला. त्यांच्यासोबत त्यांचे एक 25 सहकारी पकडले गेले होते असं साकी मुस्तेद खान म्हणतो. त्या सगळ्यांना विदूषकांचे कपडे घाला, त्या सगळ्यांना उंटावरती बसवा आणि त्यांची तिथून ते माझ्या छावणीपर्यंत धिंड काढा, असं औरंगजेबाने सांगितलं. यातनं औरंगजेबाचा कोता स्वभाव तर दिसून येतोच, पण त्याचा असुरी स्वभावही दिसून येतो. त्याचं मन, त्याची विचारधारणा ही किती नीच आणि हलक्या प्रतीची होती हे दिसून येतं. की एक छत्रपती, एक राजा हा ज्या वेळेला तुमच्याकडे पकडला गेलाय, एखादा माणूस कैद झालाय म्हणजे तो असहाय्य आहे, पण त्या असहाय्य माणसाचाही त्या असहाय्य परिस्थितीत अजून किती अपमान करता येईल हे ज्या वेळेला तो स्वतःला हिंदुस्थानचा बादशहा म्हणवतो असा माणूस ज्याला करतो, त्यावेळेला तो एखाद्या झुंडीचा किंवा एखाद्या दरोडेखोर गटाचा प्रमुख आहे याहून जास्त त्याची योग्यता राहत नाही. एवढंच त्यातनं दिसून येतं. याच्यानंतर जसं औरंगजेबाने सांगितलं त्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांना उंटावर बसवून त्यांची धिंड काढण्यात आली. मनुची म्हणतो की त्यांना उंटावरती असं बसवण्यात आलं होतं आणि त्या उंटाला असं पळवलं जाईल की महाराजांना वाटेल की ते पडतील, कारण उंटाचं तुला माहिती आहे, उंटाच्या पाठीवरती जर तू कधी बसला असशील तर त्याच्या पाठीवरती आपण स्टेबल नाही राहू शकत. ते सगळं घातलेले असतात गोष्टी, तरी आपल्या खोगिरासारख्या ज्या गोष्टी उंटाच्या पाठीवर असतात त्या घातलेल्या असल्या तरी आपल्याला असं वाटतं अरे पडू की काय पडू की काय. अशा ह्याच्यात काहीही न घातलेल्या त्या उंटावरती महाराजांना करकचून बांधलं होतं आणि मग ते मधनंच त्या उंटाला पळवत, की ज्यामुळे महाराजांना वाटेल की ते पडतील, पण ते पडत नसत आणि त्यांना जास्तीत जास्त त्रास होत असे. ह्याबरोबर ढोल आणि कर्णे वाजवण्यात आले आणि त्यांची धिंड तिथपासून ते बहादूरगडापर्यंत काढण्यात आली. साकी मुस्तेद खान अतिशय स्पष्टपणे म्हणतो की ही धिंड काढण्यामागचा उद्देश हा होता की ज्यामुळे मुसलमानांना पुन्हा हे साकी मुस्तेद खानाचे शब्द आहेत, हे माझे नाहीत. ही धिंड काढण्यामागचा उद्देश होता की ज्यामुळे मुसलमानांना प्रचंड आनंद होईल आणि काफिर गर्भगळीत होतील, की ते घाबरतील. आणि मला असं वाटतंय की इथेच हे मराठ्यांना समजण्यास चुकले, कारण ही ती वेळ होती की ज्यामुळे मराठे काफिर हे गर्भगळीत होण्याच्या ऐवजी त्यांच्या मनात या गोष्टीमुळे औरंगजेब आणि त्याने सुरू केलेल्या मोहिमेचा इतका राग आला की पुढे 18 वर्ष मराठे ह्या एका क्षणासाठी लढत राहिले. ही धिंड काढून झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना त्याच अवस्थेमध्ये औरंगजेबासमोर आणलं गेलं. सो साकी मुस्तेद खान असं म्हणतो की ज्या वेळेला संभाजी महाराजांना औरंगजेबासमोर आणलं गेलं त्यावेळेला औरंगजेब तख्तावरनं उठला आणि तो पुढे जाऊन अल्लाचे आभार मानायला लागला आणि त्याने प्रार्थना केली. सो त्याने जी प्रार्थना केली आहे त्याचं कौतुक करताना साकी मुस्तेद खान म्हणतो की ज्याचा मुकुट हा स्वर्गाला पोचलेला आहे पण तरीही ज्याचं मस्तक हे ईश्वरासमोर अल्लासमोर लीन आहे, असा तो बादशाह अल्लाची म्हणजे देवाची प्रार्थना करायला लागला. आता मला इथे म्हणायचं आहे की छत्रपती संभाजी महाराजांना पकडेपर्यंत डोक्यावर मुकुटच नव्हता त्याच्या, तर कुठला मुकुट त्याचा स्वर्गापर्यंत पोहोचला होता हा साकी मुस्तेद खानाला दिसत होता हे मला कळत नाही. असं खाफी खानाने खूप सुंदर लिहिलंय. ज्या वेळेला औरंगजेब त्याच्या तख्तावरनं उठून अल्लाह तालाचे आभार मानण्यासाठी प्रार्थना करायला लागला त्यावेळेला कवी कलश, ज्यांना आपण एक उत्तम कवी म्हणतो, त्यांनी हिंदीमध्ये एक अतिशय सुंदर कविता केली. ते म्हणतात की यावन रावण की सभा शंभू बंध्यो बजरंग. याचा अर्थ आहे यावन रावण, यावन म्हणजे मुसलमान, रावण औरंगजेबाला रावणाची उपमा दिलेली आहे. आपल्याला माहिती आहे की रावणाच्या समोर बजरंग म्हणजे हनुमंतांना बांधून आणलेलं होतं आणि मग त्यानंतर त्यांच्या शेपटीला आग वगैरे लावण्यात आली. सो इथे संभाजी महाराजांना त्या हनुमानाची उपमा दिलेली आहे की यावन रावण की सभा
शंभू म्हणजे शंभू, बंध्यो बजरंग, बजरंगासारखं त्यांना बांधून आणलेलं आहे. किती छान. आणि बजरंग म्हणजे आपल्याला नेहमी हनुमान म्हणजे फक्त बलशाली असंच वाटतो, पण जे रामरक्षेचं पठण करत असतील त्यांना माहिती असेल की मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. बुद्धिमतांमध्ये सुद्धा जो वरिष्ठ तो म्हणजे बजरंग. सो त्याही दृष्टीने संभाजी महाराजांना कवी कलशांनी इकडे बजरंगाची उपमा दिलेली आहे. पुढे कवी कलश म्हणतात की लहू लसत सिंदूर सम खूब खेल्यो रणरंग. लहू म्हणजे रक्त, लहू लसत सिंदूर सम. मारुती किंवा हनुमानाच्या अंगावरती शेंदूर असतो. सो शेंदुरासारखा ज्यांच्या अंगावरती लहू रक्त लागलेला आहे, खूप खेल्यो रणरंग, ज्यांनी रणामध्ये खूप पराक्रम दाखवलेला आहे. अर्थात आपल्याला अजून एक कळून येतं की संभाजी महाराजांना सहजासहजी पकडता आलेलं नाहीये. त्यांच्या समस्त अंगावरती त्या जखमा दिसत आहेत, म्हणजे एवढं युद्ध केल्यानंतर त्यांना पकडणं शक्य झाले. बरोबर. जो रवी ससी लखतही खद्योत होत बदरंग. आता हे थोडंसं कठीण आहे. जो रवी ससी, रवी म्हणजे सूर्य, शशी म्हणजे चंद्र, खद्योत म्हणजे काजवा आणि बदरंग म्हणजे निष्प्रभ होणं. सूर्य आणि चंद्र ह्यांचा प्रकाश बघितल्यानंतर खद्योत काजवा जसा निष्प्रभ होतो. जो तुब तेज निहारके तखत त्यजत अवरंग. त्याचप्रमाणे हे शंभू राजा, तुझं तेज बघून खुद्द औरंगजेब सिंहासनावरनं उठला आणि तखत त्यजत अवरंग. त्याने तर अल्लाचे आभार मानत होता, पण कवी कलशांनी त्याला असं रूप दिलं की तुझं तेज सहन नाही झालं रे, काजवा उठला आणि तुझ्या समोर तो अखेर झुकला. क्या बात आहे. सो अशा प्रकाराने हे समोरासमोर आले. अर्थातच खाफी खान म्हणतो की ही कविता केल्यामुळे बादशहाने लगेचच कवी कलशांना गिफ्ट दिलं आणि त्यांची जीभ हसडण्यात आली. याच्यानंतर साकी मुस्तेद खान म्हणतो की आग्र्याला ज्यावेळेला छत्रपती संभाजी महाराज आले होते त्यावेळेला ते त्याच्या बापाबरोबर म्हणजे शिवाजी महाराजांबरोबर निसटले. याच्यानंतर दिलेर खानाच्या छावणीत ज्यावेळेला संभाजी महाराज गेले होते त्याही वेळेला औरंगजेबाने त्यांना पकडण्याचा आदेश दिलेर खानाला दिला होता, पण त्याही वेळेला संभाजी महाराज निसटले. आता संभाजी महाराज निसटू नयेत म्हणून औरंगजेब म्हणतो की त्याला नवीन दृष्टी द्या. नवीन दृष्टी द्या म्हणजे त्यांच्या डोळ्यामध्ये गरम सळया फिरवून त्यांचे डोळे काढून टाका. सो थोडक्यात ते इथून निसटू शकणार नाहीत. याच्यानंतर काही साधनांमध्ये असं लिहिलेलं आहे की सरदारांनी सांगितलं औरंगजेबाच्या की आपण त्याच्या किल्ल्यांच्या चाव्या काढून घेऊ, त्याच्याशी कोणते आपले सरदार संधान बांधून आहेत ते वगैरे शोधू, म्हणजे त्याचा थोडक्यात फायदा करून घेऊ. पण आतापर्यंत संभाजी महाराजांना कळलं होतं की ही आपली हे आपलं शेवटचं डेस्टिनेशन आहे, ह्याच्या पुढे काही आपण कुठे जाणार नाहीये. सो ज्या वेळेला सरदार हे सगळं विचारायला गेले त्यावेळेला संभाजी महाराजांनी अतिशय अपमानकारक विधानं औरंगजेबाबद्दल केली असं खाफी खान म्हणतो. आणि जेवढे स्वाभिमानी संभाजी महाराज होते अशा छत्रपती संभाजी महाराजांची धिंड काढण्यात आली असेल. कुठे ते छत्रपती संभाजी महाराज की जे 32 मणांच्या सिंहासनावरती बसलेले असतील, कुठे त्यांच्या डोक्यावरती तो राजमुकुट, तो त्यांचा मंदिर शोभत असेल, त्या डोक्यावरती जर तुम्ही तख्ते कुलाह घालून त्यांची धिंड काढत असाल तर अशा स्वाभिमानी संभाजी महाराजांनी या वेळेला अदवा तद्वा शब्द जर ते औरंगजेबाबद्दल म्हणाले असतील तर त्यात काही नवल नाहीये. ती एक नॉर्मल माणसाची रिॲक्शन आहे आणि त्यात चुकीचं तर काहीच नाही. सो हे सगळं सांगितल्यानंतर औरंगजेबाने अर्थातच संभाजी महाराजांची सुद्धा जीभ हसडण्याची आज्ञा केली. याच्यानंतर मग संभाजी महाराजांनी खाणं पिणं सोडलं आणि हे सगळं 15 फेब्रुवारीच्या आजूबाजूला झालं. 3 मार्चला औरंगजेब हा तिथून निघून तुळापूरला आला. सो तुळापूरला आल्यानंतर किंवा ह्याच्या आधी आपल्याला चिटणीस बखरीमध्ये हाही उल्लेख दिसतो की औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना विचारलं होतं की तू मुसलमान होशील का म्हणून. याच्यावरती इतिहासकारांमध्ये एकमत नाही आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की असं काहीच विचारण्यात आलं नव्हतं. पण आपण जेवढं औरंगजेबाचं आत्तापर्यंत चरित्र पाहिलेलं आहे, आपण अगदी औरंगजेब दख्खनेत का आला जो अख्खा एपिसोड केला त्याच्यामध्ये
किंवा त्याचं जे गेले 7 भाग आपण छत्रपती संभाजी महाराजांबरोबरच औरंगजेबाबद्दलही बोलतोय. बरोबर. सो त्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला दिसतंय की त्याचा उद्देश हा जास्तीत जास्त इस्लाम पसरवणे हा होता. त्यामुळे संदर्भ नसले तरी सुद्धा किंवा एकच संदर्भ असला तरी सुद्धा त्याने छत्रपती संभाजी महाराजांना तू मुसलमान होशील का हे विचारलं असण्याची अगदीच शक्यता आहे. हे सगळं झाल्यानंतर 11 मार्चला साकी मुस्तेद खान अतिशय स्पष्टपणे म्हणतो की शरियाच्या कायद्यानुसार आणि मुसलमान कायद्याचे जाणकार आणि थोर माणसं, थोडक्यात जेवढे कोणी शरिया कायदा सगळे समजत होते अशा लोकांनी ह्या काफराला अर्थातच कमनशिबी म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना नरकात ढकलावं म्हणजे मारून टाकावं असा निर्णय घेतला. काही वेळेला पुन्हा एकदा आजकाल आपल्याला फेसबुक किंवा अन्य सोशल मीडिया साईट्सवरती दिसून येतं की छत्रपती संभाजी महाराजांची हत्या ही मनुस्मृतीनुसार करता आली. काही लोकांनी तर हेही सांगितलं होतं की ते संस्कृत लिहायचे बोलायचे, तर मनुस्मृतीमध्ये म्हटलेलं आहे की संस्कृत जर ब्राह्मण सोडून अजून कोणी बोलत असतील तर त्यांची जीभ हसडावी. सो जीभ हसडण्यात आली संभाजी महाराजांची म्हणजे ती तशी शिक्षा आहे. म्हणून मनुस्मृतीनुसार कोणीतरी एक काल्पनिक पात्र आबा भट नावाचंही तयार करण्यात आलंय, त्याने ही आज्ञा औरंगजेबाला दिली आणि औरंगजेबाने त्याची आज्ञा मानली वगैरे वगैरे. तर साकी मुस्तेद खान हे अतिशय स्पष्टपणे सांगतो की शरियाच्या कायद्यानुसार मोठे कायद्याचे जाणकार आणि मशहूर लोक म्हणजे आमिर मोठे जे लोक होते त्या लोकांनी ही शिक्षा इस्लामी कायद्यानुसार दिलेली आहे. त्यामुळे इथेच प्रश्न संपतो की मनुस्मृतीनुसार ही शिक्षा देण्यात आलेली नाहीये. याच्यानंतर 11 मार्चला हे सगळं ठरल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले असं खाफी खान म्हणतो. बाकीही काही साधनांमध्ये अशाच प्रकाराने लिहिण्यात आलेलं आहे. साकी मुस्तेद खान म्हणतो की त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. आणि अशा प्रकाराने जो औरंगजेब ज्याला भगवद्गीतेतलं नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयती मारुतः, हे जे भगवान श्रीकृष्णांनी आत्म्याबद्दल म्हटलेलं आहे की नैनम छिंदन्ति शस्त्राणि, शस्त्राने ज्याला तोडता येत नाही, नैनम दहती पावकः, आगीने ज्याला जाळता येत नाही, न चैनम क्लेदयन्त्यापो, ज्याला पाण्याने ओलं करता येत नाही, आणि न शोषयती मारुतः, हवेने ज्याला सुकवता येत नाही असा जो आत्मा आहे त्याला तुम्ही कितीही शस्त्राने मारलं तरी तो नष्ट होणार नाहीये. आणि असा हा छत्रपती संभाजी महाराजांचा आत्मा हा पूर्णपणे या बलिदानामुळे अजरामर झाला. समर्थांनी छत्रपती संभाजी महाराजांना जे पत्र लिहिलं होतं त्यात त्यांनी लिहिलं होतं की शिवरायास आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी असावे कीर्तिरूपी. आणि छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःच्या बलिदानाने तेच करून दाखवलं की ते इहलोकी आणि परलोकी आजही आपल्या हृदयामध्ये त्या बलिदानामुळे तसेच कीर्तिरूप पावलेले आहेत. असा हा जो क्रूर बादशाह आहे औरंगजेब, ज्यांनी संभाजी महाराजांचे डोळे काढले, जीभ छाटली, शरीराचे तुकडे तुकडे केले, पण त्यांचं मनोबल, त्यांचा मराठी बाणा तो तोडू नाही शकला. अशा महाराजांनी एवढे कष्ट आणि एवढे हाल सहन करताना कुठलाही सामान्य व्यक्ती सहज म्हणू शकला असता की मी शरण आलो, मी गिव्हअप करतो. महाराजांना हे एवढं मोठं मनोबल येण्याचं काय कारण असेल? महाराज का आणि कशासाठी हे सहन करत राहिले? त्यांनी स्वराज्य देण्याचा विचार त्यांच्या मनात न असा हा युगपुरुष, धर्मवीर, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, काय इतिहासाने नोंदी काय आहे की का हे असं मनोबल का नाही तोडू शकले? हे ना आपल्याला वेगवेगळ्या उदाहरणांवरून कळून येतं. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल सांगण्याच्या आधी एक 1675ची शिखांच्या 9व्या गुरूंची एक गोष्ट सांगतो. तेग बहादूर म्हणून शिखांचे 9वे गुरु होते. त्यांच्याबरोबर त्यांचे दिवाण मतीदास, सतीदास आणि दयालदास असेही लोक होते. अर्थातच पुन्हा एकदा मंदिरं बांधतात, हिंदू धर्म, शीख धर्म ह्या सगळ्याचा प्रसार करतात, जे औरंगजेबाला आवडत नाही म्हणून औरंगजेबाने त्यांना पकडून आणलं. त्यांनाही वेगवेगळ्या प्रकारची लाचलुचपत देण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही मुसलमान होतो का हे प्रश्न विचारले. त्यांनी अतिशय बाणेदारपणे सगळ्यांनीच हे उत्तर दिलं की ना तुमच्या कुठल्या जमिनीची आम्हाला गरज आहे, ना पैशाची गरज आहे, ना आम्हाला तुमच्या धर्मात कन्वर्ट व्हायचं आहे. याच्यानंतर सगळ्यात पहिले मतीदास जे होते त्यांना चांदणी चौकामध्ये उताणं पाडून
त्यांच्या डोक्याच्या कवटीपासून ते पायापर्यंत करवतीने कापण्यात आलं. त्याच्यानंतर दयालदास जे दुसरे दिवाण होते तेग बहादुरांचे, त्यांना उकळत्या पाण्यामध्ये टाकून त्यांना भाजून मारण्यात आलं आणि नंतर चांदणी चौकातच त्यांचं प्रेत टांगण्यात आलं. याच्यानंतर सतीदास जे होते त्यांचे हात आणि पाय मागे बांधून त्यांच्या पुढे आणि मागे 2 वाघनखं घेतलेल्या लोकांनी त्यांना वरपासनं खालपर्यंत फाडलं. म्हणजे अक्षरशः रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या, त्यांचा मांस आणि रक्ताचे गोळे खाली पडत होते. अशाही परिस्थितीमध्ये त्यांनी जे ठरवलं होतं त्याच्यापासून त्यांना औरंगजेब काय त्याचा बापही परावृत्त करू शकला नाही. आणि अखेर हेच सगळे अत्याचार तेग बहादुरांवरती केल्यानंतर त्यांचा शिरच्छेद करून त्यांना मारण्यात आलं. आपल्या हिंदू धर्मामध्ये स्थितप्रज्ञता नावाची एक कॉन्सेप्ट आहे किंवा एक शब्द आहे असं मी म्हणेन. हा शब्द फक्त 4 अक्षरांचा आहे आणि आपल्याला खूप सोपा वाटतो. तेग बहादूर असतील, त्यांचे दिवाण असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, त्यांनी हा स्थितप्रज्ञता हा जो शब्द आहे हा खरा करून दाखवला. स्थितप्रज्ञ ह्याचा अर्थ जर आपण पाहिला तर स्थित म्हणजे स्थिर, प्रज्ञा म्हणजे बुद्धी. ज्याची बुद्धी स्थिर आहे त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. गीतेच्या 2ऱ्या अध्यायात अर्जुन भगवान कृष्णाला विचारतो की स्थितप्रज्ञ म्हणजे कोण असतो आणि त्याची लक्षणं काय आहेत. आणि त्यावेळेला भगवान कृष्णांनी स्थितप्रज्ञ मुनीची सगळी लक्षणं सांगितलेली आहेत. त्या लक्षणांमध्ये श्रीकृष्ण म्हणतात की जो भय, राग आणि लोभ ह्या सगळ्या गोष्टींपासून लांब आहे, सुखात आणि दुःखात जो एकसारखाच वागतो, सुख आलं म्हणून गर्विष्ठ होत नाही आणि दुःख आलं म्हणून डिप्रेशनमध्ये जात नाही, असा जो माणूस आहे त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. जो कासवासारखा आहे की कासव जसं काहीतरी संकट आलं की आपले सगळे अवयव आपल्या कवचाच्या आत घेऊन येतो, तसा जो मनुष्य बाहेरून काही त्याला लाचलुचपत दिली किंवा त्याला काहीतरी प्रलोभनं दिसली की आपली इंद्रिय आपल्या आत ओढून घेतो, तो स्थितप्रज्ञ. अशा प्रकाराने भगवान श्रीकृष्णांनी स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितलेली आहेत. ते स्थितप्रज्ञ ते हेच आहेत ना, हेच आहेत जे छत्रपती संभाजी महाराज की ते स्थितप्रज्ञ राहिले. त्यांनी आपली बुद्धी स्थिर ठेवली की आपला अंतकाळ जवळ आलेला आहे, माझे डोळे गेलेले आहेत, माझी जीभही छाटण्यात आलेली आहे, यानंतर केवळ माझा मृत्यूच आहे. मग तो मृत्यू मी स्वाभिमानाने मिळवायचा आणि इहलोकी परलोकी उरावे कीर्तिरूपी, का माझं राज्य देऊन टाकायचं, मी माझा धर्म बदलायचा आणि हिंदवी स्वराज्य संपवून तेही एक मुसलमानी राज्य करायचं. हा विचार पूर्णपणे छत्रपती संभाजी महाराजांनी त्यावेळेला स्थिर बुद्धी ठेवून केला. म्हणूनच ते केवळ शेवटपर्यंत त्यांची स्थितप्रज्ञता टिकवून आज आपल्याला हिंदू ठेवू शकले. वा, खूप छान उत्तर दिलं सुयोग. आणि हे सगळं चालू असताना मला अजून एक प्रश्न पडतो की महाराजांचं अंत्यसंस्कार झाले का? इतिहास आपल्याला किंवा काही पुरावे सांगतात का की त्यांचे काही आपले मराठा लोकांनी अंत्यसंस्कार केले, त्यांची समाधी बांधली, तर आपले पुरावे काय म्हणतात? छत्रपती संभाजी महाराजांचा देह छिन्न विछिन्न करून त्याचे तुकडे तुकडे करून टाकून दिले असं खाफी खान म्हणतो. साकी मुस्तेद खान याबद्दल काहीच स्पष्ट सांगत नाही, तो फक्त एवढंच सांगतो की त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. यामध्ये आपल्याला काही पुन्हा एकदा लोककथा दिसून येतात, ज्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की छत्रपती संभाजी महाराजांचा छिन्न विछिन्न देह ज्यांनी शिवला त्यांना पुढे जाऊन शिवले पाटील असं नाव देण्यात आलं आणि त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे अंत्यसंस्कार केले. एक म्हणजे याबाबतीत कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या डॉक्टर कमल गोखलेंनी शिवपुत्र संभाजी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि ज्यांनी संभाजी महाराजांवरतीच डॉक्टरेट केलेली आहे, त्यांनी असं स्पष्ट लिहिलेलं आहे की ह्या प्रसंगाच्या आधीही कित्येक पाटलांचं नाव हे शिवले पाटील होतं. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा छिन्न विछिन्न देह शिवला म्हणून त्या पाटलांना शिवले पाटील हे नाव मिळालं, याला काहीही ऐतिहासिक संदर्भ नाही. छत्रपती संभाजी महाराजांचं वृंदावन हे वढूमध्ये शाहू महाराजांनी आणि येसूबाईंनी ते स्वराज्यात परत आल्यानंतर उभारलं. ही जी वढूला जे वृंदावन छत्रपती संभाजी महाराजांचं बांधण्यात आलं होतं ते वासी बेंद्रेंनी नंतर जाऊन पुन्हा एकदा शोधून काढलं. त्याच्यावरती निवडुंग आणि काही अन्य रानटी ज्या वनस्पती होत्या त्या वाढलेल्या होत्या, त्या सगळ्या बाजूला करून आता तिथे पुन्हा एकदा महोत्सवही केला जातो.
शाहू महाराजांच्या काळात आणि पेशव्यांच्या काळात इथे दिवापाणी रेग्युलरली होत असे, त्याचे 2 संदर्भसुद्धा आहेत. इंग्रजांच्या काळापासून ह्या वृंदावनाकडे दुर्लक्ष झालं असावं. आणि हे आपण जेव्हा आता पूर्ण आपलं सगळं लक्ष संभाजी महाराजांवर आहे, मला प्रश्न पडतो की रायगडावर काय चालू होतं? कारण अर्थातच जेव्हा छत्रपती पकडले गेले तेव्हा औरंगजेबाने आता पूर्ण त्याची शक्ती लावली असेल की मराठा साम्राज्य कसं संपवता येईल. पण त्याला अपेक्षाच नसेल की ही जी ठिणगी आहे, संभाजी महाराजांनी त्यांचं बलिदान दिलंय, ह्या ठिणगीचा पुढे कसा वणवा होतो आणि मराठी सगळे कसे एकत्र येतात, ह्यांनी ते अपेक्षाच केली नसेल. तर रायगडाचं पुढे काय झालं? तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. कुठल्याही सर्वसामान्य स्त्रीला, आणि तेही 17व्या शतकातल्या स्त्रीला, तिचा नवरा हेच सर्वस्व वाटायचं. महाराणी येसूबाई ह्याला काही अपवाद नव्हत्या. शिव छत्रपतींची लाडकी सून आणि श्री सखी राज्ञी असा शिक्का छत्रपती संभाजी महाराजांनी विश्वासाने ज्यांना दिला होता त्या महाराणी येसूबाई यांच्यावरती आभाळ कोसळलं की क्रूर औरंगजेब ज्याने आपल्या बापाला, भावांना, मुलाला, मुलीला सोडलं नाही, त्याच्या हातात जर त्याचा अट्टल शत्रू सापडलेला आहे तर तो त्याला जिवंत सोडणार नाही, हे येसूबाईंना कधीच कळून चुकलेलं असणार आहे. पण आपल्याला चिटणीस बखरीमधनं दिसून येतं की याही वेळेला अतिशय धीरोदात्तपणे परिस्थिती सांभाळत येसूबाईंनी, यावेळेला राजाराम महाराज हे कैदेमध्ये होते. कैद म्हणजे तुरुंगामधली कैद असं नसून त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आलं होतं की त्यांना हाताशी धरून अन्य कोणी सरकारकून किंवा अन्य कोणी व्यक्ती पुन्हा एकदा काही बंडाळी करू नये म्हणून त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आलं होतं. यावेळेला येसूबाईंनी आज्ञा देऊन राजाराम महाराजांना कैदेतनं बाहेर काढलं आणि त्यांना स्वराज्याचे पुढचे छत्रपती नेमलं. त्यांना रायगडावरनं तिथून निघून जायला सांगितलं. या काळामध्ये जुल्फिकार खान, ज्याचं नाव एतिकाद खान पूर्वी होतं आणि त्यांना नंतर जुल्फिकार खान ही पदवी देण्यात आली, तो रायगडाला वेढा घालत होता. याच दरम्यान राजाराम महाराज यांना तिथून बाहेर काढण्यात आलं. तू म्हणालास ते अतिशय योग्य आहे की ही जी ठिणगी होती, या ठिणगीचं वर्णन खुद्द खाफी खानाने सुद्धा केलेलं आहे. खाफी खान म्हणतो की ईश्वराच्या मनातच हे होतं की ही दक्षिणी लोकांचं जे मूळ जे आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ही जी काही स्वराज्याची मुळी लावलेली आहे ही संपूच नये आणि ही संपवण्याच्याच सगळ्या कामामध्ये औरंगजेबाची हयात या दक्षिणेतच जावी, असं ईश्वराच्याच मनात होतं. सो जे तू म्हणतोयस तसंच अक्षरशः औरंगजेबाच्या बाबतीत झालं. त्याने छत्रपती संभाजी महाराजांना ज्या क्रौर्याने त्यांची हत्या केली आणि त्याचा पूर्ण सूड उगवला, तो त्याच्यावरतीच बॅकफायर झाला आणि पुढे 18 वर्षांनी याच महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. आणि आता मी येतो माझ्या शेवटच्या प्रश्नाकडे सुयोग, की आज एवढे वर्ष झाले संभाजी महाराजांची ही निर्घृण हत्या झाली. आज आपण जेव्हा त्यांच्याबद्दल वाचतो, बोलतो, त्यांची आठवण करतो, तेव्हा त्यांना काय म्हणून आता बघतो? कारण इतिहास त्यांना हा जो शेवटचा त्यांचं बलिदान आहे त्याच्यासाठी लक्ष ठेवतो. पण आज आपण 7 एपिसोड्समध्ये बघितलं की ते विद्वान होते, त्यांना अनेक भाषा यायच्या, त्यांनी लिटरेचर केलेलं आहे, ते शस्त्रांग पारंगत होते, त्यांना अनेक युद्ध त्यांनी जिंकलेली आहेत, त्यांनी अनेक शत्रूंना हरवलेलं आहे आणि एका वेळी अनेक शत्रूंशी युद्ध केलेली आहेत. पण त्यांना धर्मवीर किंवा स्वराज्य रक्षक अशा काही पदव्या, अशा काही आठवणी पण आहेत. तर त्यांना कुठल्या गोष्टीमुळे आजच्या ह्या आपल्या पिढीनी लक्षात ठेवावं, त्यांचा आदर करावा, जेव्हा त्यांचा एखादा फोटो दिसतो तेव्हा आपण काय म्हणून संभाजी महाराजांची आठवण ठेवली पाहिजे? आणि आज आपण स्वतःला मराठे, महाराष्ट्र, हिंदू म्हणून जे धरतो, तर याच्यामध्ये संभाजी महाराजांचं किती मोठं बलिदान आणि काम आहे? संभाजी महाराजांना काय म्हणून लक्षात ठेवावं यासाठी खरंच एक शब्द पुरणार नाही. तू म्हणालास ते अगदी योग्य आहे की आज एवढे वर्षांनंतर मराठी लोकांमध्येच वाद आहे की छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते का स्वराज्य रक्षक होते. माझ्या मते ते दोघेही होते. त्यांना आपण एकच म्हणून निवडू शकत नाही. धर्मवीर ही पदवी त्यांना नेहमीच लावली जाते, ती खरोखरच आहे की त्यांच्या बलिदानासाठी, की औरंगजेबासाठी हा जिहाद होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं होतं आणि त्या हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिलं, त्यामुळे त्यांना धर्मवीर ही पदवी देण्यात आली. याशिवाय त्यांना हिंदू धर्माबद्दल अभिमान होता, हे आपण वेगवेगळ्या एपिसोडमध्ये सांगितलेलं आहे. की म्हणजे रामसिंगाला जे पत्र लिहिलं होतं त्यात छत्रपती संभाजी महाराज स्पष्ट म्हणतात की आपण हिंदू सत्वशून्य झालेलो आहोत
असं ह्या यवनाधमास वाटायला लागलेलं आहे. म्हणजे त्यांना हे दिसत होतं की अरे हिंदू धर्माचा आपल्याला अभिमान असायला हवा. गोव्याला एका शिलालेखामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी अतिशय स्पष्टपणे लिहिलेलं आहे की येथे आता हिंदू राज्य आलेले आहे. त्यामुळे त्यांना हिंदू धर्माबद्दल प्रचंड अभिमान होता, यात काहीच वाद नाही. त्यामुळे ते धर्मवीर होते, यातही काहीच वाद नाही. मग ते स्वराज्य रक्षक नव्हते का? तर मग ते 9 वर्ष काय करत होते? ते स्वराज्याचं रक्षण करत होते आणि ॲट द सेम टाइम ते कित्येक फ्रंट्सवरती लढत होते. ते सिद्धीशी लढत होते, ते पोर्तुगीजांशी लढत होते, अंतर्गत शत्रूशी लढत होते, औरंगजेबाने केलेले वेगवेगळे हल्ले परतवत होते. याचबरोबर आदिलशाही आणि कुतुबशाहीला सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे फक्त स्वराज्य रक्षण नाही, तर याही शाह्यांचं रक्षण करण्याचा प्रयत्न छत्रपती संभाजी महाराज एकाच वेळेला करत होते. बरोबर. त्यामुळे ते स्वराज्य रक्षक तर 100% होतेच. त्यामुळे मी म्हटलं की त्यांना एकाच शब्दात डिफाईन करता येईल असं नाहीये. याशिवाय ते काय करत होते? तर फार कमी लोकांना माहिती आहे की 1685 ते 1687 या 2 वर्षांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये फार मोठा दुष्काळ पडला होता. आधीच सुलतानी महाराष्ट्रावरती कोसळलेली होती की औरंगजेब मोठ्या सैन्यानिशी हल्ला करत होता महाराष्ट्रावरती. त्याचबरोबर ही आसमानीही कोसळली की दुष्काळ पडला होता. या दुष्काळाची आपल्याला पत्रांमधनं वर्णनं दिसतात की म्हणजे अक्षरशः एका पाटलाने त्याचं वतन कसं विकलं याच्याबद्दलची नोंद आपल्याला मिळते, ज्याच्यामध्ये तो म्हणतो की माझी बायकोही मेली, मुलगाही मेला, मी आणि माझी सूनच वाचलोय, माझेही हातपाय सुजलेले आहेत कारण खायला अन्नच नाही. मग अशा वेळेला वतनाचं काय करायचं? मग कोणा परक्याला विकण्याच्या ऐवजी मी ते वतन जे आहे ते माझ्या भाऊबंधांनाच विकतो आणि त्यांना ते विकताना हे सांगतो की उद्या माझा मुलगा परत आला तर त्याचं आणि या वतनाचं काही घेणं देणं नाही, पण तुम्ही मला मी मेल्यानंतर माझे अंत्यसंस्कार करा. म्हणजे किती भयंकर अवस्था झालेली होती त्या दुष्काळामध्ये हे आपल्याला या एका पत्रावरनं दिसून येतं. ह्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी फ्रेंचांकडनं 1500 पागोडे म्हणजे 1500 होन इतकं कर्ज घेतलं होतं. आणि मग हे यातलं 250 होनांचं कर्ज हे हरजीराजांनी म्हणजे संभाजी महाराजांच्या भगिनींचे पती ह्यांनी फेडलं होतं आणि पुढे राजाराम महाराजांच्या काळामध्ये ते कर्ज फेडण्यासाठी फ्रेंचांनी त्यांच्या मागे तगादा लावला होता. पण दुष्काळातून आपल्या रयतेला बाहेर काढणं ह्याच्यासाठी सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांनी प्रयत्न केला. म्हणजे प्रजाहित दक्षता हे सुद्धा आपल्याला दिसून येतं. अशी कित्येक उदाहरणं आपल्याला दिसून येतात आणि अर्थातच त्यांनी ज्याप्रमाणे बलिदान दिलंय त्याच्यातनं त्यांचं डिटर्मिनेशन, आपल्या कुठल्याही विचारावरती अढळ कसं राहावं. आज आपण मॉडर्न एजमध्ये ज्याला म्हणतो की भगतसिंगांचं उदाहरण देतो की काहीही झालं तरी भगतसिंग त्यांच्या तत्वांपासून बाजूला झाले नाहीत. अशीच तत्व आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या उराशी बाळगलेली दिसतात की हे हिंदवी स्वराज्य आहे आणि हे हिंदवी स्वराज्य तसंच टिकावं आणि तसंच वाढावं म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी त्या एका विचारासाठी आपलं बलिदान केलं. सो त्यांच्यासारखी डिटर्मिनेशन आपल्या आजच्या तरुण पिढीने बाळगावी. कितीही मोठं संकट आलं तरी हे अख्खं 9 वर्ष जे छत्रपती संभाजी महाराजांनी लढा दिलाय आणि अखेरच्या काळात ते ज्यावेळेला औरंगजेबाकडनं पकडले गेले तर 9 वर्ष एवढा स्ट्रेस सहन करून एखाद्या माणसाने सरेंडर केलं असतं की संपलं आता, माझे मराठे आज औरंगजेबाला जाऊन मिळत आहेत, माझे किल्ले जात आहेत, मला प्रत्यक्ष पकडून आणलंय, माझी धिंड काढण्यात आली आहे. अशा वेळेला एकच मार्ग उरतो ते म्हणजे साष्टांग नमस्कार करून चुकलं बाबा, तुला काय करायचं ते कर. हे एखाद्या सर्वसामान्य माणसाने असंच केलं असतं. पण म्हणूनच छत्रपती संभाजी महाराज हे असामान्य का आहेत आणि आपली डिटर्मिनेशन, आपली महत्वाकांक्षा, आपली जिद्द ह्या गोष्टी आपण कशा उराशी बाळगाव्यात हे आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या उदाहरणावरनं दिसून येतं. वास खरंच खरंच तू म्हणजे आता हे जो आता बोललास की मला असं वाटतं देव करो आपल्या सर्व मराठी बांधवांना असं बळ मिळावं. जेव्हा पण तुम्हाला असं वाटेल की नैराश्य आलंय, डिप्रेशन आलंय, तेव्हा ही गोष्ट लक्षात घ्यावी, ह्यांच्याबद्दल वाचावं आणि पुन्हा एकदा नव्या जोम्याने सुरुवात करावी. मला असं वाटतं आता आपण ह्याच पर्टिक्युलर विचाराने आता इथे थांबूया आणि मराठ्यांचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजविषयी आता आपण ही मालिका इथे थांबवतोय. कमेंट्समधून जरूर कळवा की तुम्हाला तुमच्या लेखणीने, तुमच्या कमेंट्सनी संभाजी महाराजांबद्दल श्रद्धांजली, तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतं काही शब्दांमध्ये आम्हाला जरूर कळवा. आणि हा एपिसोड शेवटपर्यंत आमच्याबरोबर पाहिला म्हणून आभार, थँक्यू. आणि ज्या पद्धतीने आपण हा एपिसोड सुरुवात केली होती तसा मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की जर तुम्हाला एक टाईम मशीन मिळालं असतं आणि जर तुम्हाला कुठली एक गोष्ट बदलायची असेल तर ती काय तुम्ही बदलाल हे आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद.